जामवंतजी होते आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपली व्यथा जामवंतजीकडे मांडली आणि जामवंतांना जामवंतजीला आपली व्यथा मांडली. जामवंतजी, आपण वनात आहोत, समुद्राच्या तीरावर आहोत, जंगलात आहोत आणि माझ्यासोबत सगळी वनचर आहेत. 18 पद्म, वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ आणि एकटा माझा भाऊ आहे. पण आमच्या अंगावर काही कपडे नाहीत, वल्कल्ले आहेत आणि आम्हाला शिवजीची स्थापना करायची. आम्हाला पुरोहित सापडेल का? पुरोहित 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 म्हणजे ब्राह्मण सापडेल का आम्हाला? जामवंतानं सांगितलं, तुम्हाला भगवान शिवशंकराची स्थापना करण्या योग्यतेचा माझ्या जीवनात एकच पुरोहित पाहला आणि तो जर आला तर प्रयत्न करतो. आणि जामवंतजीनं उड्डाण केलं आणि लंकेत पोचले. तो पुरोहित होता लंकेचा राजा रावण. प्रचंड अस्खलित युद्ध होता आणि जामवंतांचं रावणाच्या दरबारात फार मोठं वजन होतं. कारण रावणाच्या आजोबाचे मित्र होते जामवंतजी, आजोबाचे मित्र रावणाच्या. आल्याबरोबर या 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 जामवंतजी आईये, तर सगळे हे राक्षस टपकारले. म्हणले हे प्रभू रामचंद्राच्या पक्षातलं ना, आपला राजा तर इतका चोंबाळायलाय. राजकारणात काय नसतं, संध्याकाळी कोणी कोणाला चोंबाळीत. हे फक्त स्टेजवर शिव्या देतात एकूण एकाला, बाकी अंधारात एकूण एकाचे धाब्यावर बिल पण देते. हे फक्त येडेवानी तुम्ही करतात. याची ओळही उकर, त्याच्या बांधकोर, हे तुम्ही येडेवानी करतात. हे माणसं तिळा इतकं पण येडेवानी करीत नाही. यायचा खरंच आदर्शवाद घेतला पाहिजे राजकारणी लोकांचा. कोण्या पक्षाचा मरू, मातीला हजरच. आणि तुम्ही इतके पागल, सख्या भावाचं नाव पत्रिकावरून वगळून टाकलं. हो, कोपऱ्यातली सवाशीन ठुली पण भावजई ठुली नाही. हो, थिगळी ठुली थिगळी. भेंडोळ्याचं पीठ बलिलं पण गव्हाचं पीठ फेकून दिलं. पहा पहा काय माणसं चालू येत आणि पुन्हा मोक्षाचा विचार करते. मोक्ष भेटतोय तुया थोत्रात रुमन ठोकून यम इकून काढीन. तुला भेटत असतो का सोंबळ्या मोक्ष कुठला? नाटक करायला. राक्षस म्हणले आगाऊ का? जामवंत तिकडचे बसारे म्हणे माझ्या आजोबाचे मित्र आहे. आई बोली आई पधारे. काय स्वागत केलं जामवंत. काय काय एकच काम आहे, भगवान शिवजीची स्थापना करायची. लिंग तयार केले वाळूचं आणि त्या भगवान शिवजीच्या पिंडीची स्थापना करायची. मंत्र म्हणण्यासाठी तुम्ही पाहिजे पोर आहेत ते. वा वा. यजमान कोण आहे? रावणाने विचारलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. काय अवघडच काम झालं. साधं भांडण होतं होय साहेब? बायको चोरून अशोक वाटिकेत आणून ठेवली आणि ते रामप्रभू यजमान आणि मी पुरोहित. बर, पुरोहित सोन्याच्या गावात राहणारा आणि यजमानाच्या अंगावर कपडे नाहीत. वलकल्ले होते ना, कपडेच नव्हते. कपडे महाराज, दर्जा काय शिवजींचा? कशाला म्हणायचं भगवान शिवशंकर? पहाटच उठून दुसऱ्याच्या बाईच्या झाडाचे फुलं वर बडायचे आणि महादेवाची पूजा करायची. मग झाली माय पूजा. मेंढीचा दुसरा अवतार आहे तू. म्हणजे पहाटच झाड वर बडन भगवान शिवशंकराच्या पिंडीवर टाकलं. पाणी घालू घालू मेली दोरकी. आणि तो फुलं तोडे वचीन झाली म्हणली मग पूजा. असं नसतं वचे. शेळ्या मेंढ्यावानी करू नको अशी. वरबाड तुळस, वरबाड फुलं, वरबाड टाक महादेवाच्या अंगावर. तसं नसतंय. तिने पाणी घातलंय, काहीतरी पाय ना त्याची कदर करणं. आपोआपले तोरे. बर, ठीक आहे. दशरथ नंदन रामचंद्र यजमान भगवान शिवजींची पूजा करायची. राम शिवाचे उपासक होते. आपलं रावण शिवाचे उपासक होते. महाराज, दर्जेदार माणसं दर्जेदारच असते. रावणानं सांगितलं भगवान शिवजींची स्थापना. चला येतो मी, काय हरकत नाही येतो.
तर जामवंतजीनं सांगितलं, लंकेश राजा रावण, तुम्ही पौरोहित्य करण्यासाठी यायले, पण प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला किती खारका, किती हळकुंड, किती बदाम, किती खोबरं, किती खडी साखर, किती तूप, किती गूळ, किती साखर. तर मोठी लोक किती दर्जेदार असतात ते. रावणानं सांगितलं यजमान वनवासात आहे, यजमान वनवासात आहे. मग ज्या पुरोहिताचा यजमान वनवासात असतो त्या यजमानाचं साहित्य पुरोहितानं न्यायचं असते. कोणाकडून शिकायचं माहिती काय? आमच्याकडून नाही, रावणाकडून शिका. रावणाकडून शिकायचं, रावणाकडून. त्याला शास्त्राधारे, त्याला पुराणाधारे, त्याला वेदाधारे, त्याला ऋषी मुनी प्रणीत आहे. असं गाफील नाही उचलली जीभ लावली टाळाला. यजमान जंगलात आहे, यजमानाकडे काही नाही. अशा वेळेला त्याची इच्छा जर परमार्थाची झाली असेल तर त्याच्याकडून फुटकी कवडी न घेता पुरोहितानं त्याचं कार्य पार पाडावं. प्रधानजी, भांडारातून एवढं एवढं पूजेचं साहित्य काढा. दिलं पाठवून. तिकडे बसायला पाट सह सोन्याची, पूजाला यजमानाला बसायला पाट सोन्याची पाठवून दिली. आणि रावण स्वतःच्या 6 पत्न्या विमानात बसिले. त्याला किती हजार होत्या? किती होत्या आजी? 80,000. 80,000 बायकापैकी 6 बायका विमानात बसल्या. आपण दुसऱ्या विमानात, आणि 2 विमान अशोक वाटिकेत गेले. आणि सीतेला सांगितलं, सीते, तुझ्या मालकाला भगवान शिवशंकराची पूजा करायची, आणि बायको जिवंत असताना यजमानाला एकट्याला पूजेला बसता येत नाही. आणि तशी पूजा करणारा मी पुरोहित नाही. कोण म्हणते माहिती? रावण. ते का तुमच्या मायासारखा महाराज होता का? कसं धकूनच घेऊ, धकूनच धकूनच. मी सत्यनारायणाला गेलो, एक जणाच्या लग्नाचा सत्यनारायण. ते म्हणला, महाराज मला गडबडे, जरा उभाट्याच करा. भोयटे आऊत हाणूच नका, जरा उभाट्याच. मी सत्यनारायणाच्या पूजेचाच केळीचा पिल काढा आणि उरफाटा केला. मी म्हणला हानीनच तुला. हो, कारण तुला जरी वेळ नसली तर म्या चुकीचे मंत्र म्हणल्या महासंसार खालून पेटन सुमळ्या खालून. हा, त्याच्यापेक्षा ह्यो बी करू नको, तू सुनता करण तिकडे बोंबलत जाय. ते म्हणलं आगाऊच महाराज आहे. म्हणलं या आगाऊची याच्या नको नादी लाव. महाराज, माणसं तत्वशील आहेत, त्याच्यामुळं देश टिकून आहे. तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्यामुळे देश टिकून नाही. आम्ही एक जणाची तर पूजेला गेलो, इतकं आळशी माणूस, आम्हाला एक कमी पडलं, आम्ही त्याला नेलं. ते आमच्या नशिबाने ते भेटलं. इतकं आळशी की झोपू झोपू गादी कणारत होती. हो, गादी एके दिवशी उसनू लागली. म्हणलं माणसं सगळे उठले आणि उसनायलं कोण? तर गादी म्हणली मीच कणायले. मला कुठंतरी उन्हाला टाका तर मी सुधरण. हो, हे माया अंगावर झोपू झोपू अशी चोपून टाकली गादी. मला झटकून वारवशिन्या रे. गादी म्हणली मला नाही तर मरते मी. पहा किती आळशी. आणि ते आमच्या संग पूजेला. पूजा आटपली सगळी. मग शेवटीचा आरतीचा टाइम. आणि ते यजमान बी असं भेटलं आम्हाला खैस. ते म्हणलं आपल्या बोरचं बी पूजन करा. बोरची पूजा केली. आणि म्हणला महाराज मला 3 घरचं बुडता आले. हो, आणि त्याचं काहीच केलं नाही, ते बी जरासं करतात का? मी म्हणलं त्या 3 घरचं आलं. मोह तूच खा आता. मोहच काय करायचं तर कर. थडग बांध नाही तर समाधी बांध. काय का करू तू? म्हणलं चांडाळा चटच करून घ्याला एका दोऱ्यात सगळे काम. ते म्हणलं जरा रगील दिसायला. बसलं गपचिप. लय चोपल्या होतं, कोणी ढोसणे हाणतं ना. मग ते तिकडे बोरची पूजा करूस तर इकडे यायची आरती सुरू झाली. आणि ते होतं त्याची बायको म्हणली, बाई ते महाराज काय महाराज इथं आणि कायच आरती करताना नाचले. नेमकंच गावाचं खळ झालं. त्याला एक गावाचा कट्टा देऊन टाकला त्याला. आणि त्याच्या झोपल्यानं गादी कणारली होती.
त्याला कट्टा द्याला. मग मी नंतर विचारलं, म्हणलं यजमानी गव्हाचा कट्टा कसं? तुम्हाला माहीत नाही महाराज, आमच्या बायकोला त्याच्या आरतीतलं नाचणं आवडलं. मी म्हणलं त्याला इचू दिसल्यावर पटकन पावलं उचलीत नाही, मग आरतीत नाचलाच कसा? मनातली मनात म्हणलं कस काय नाचला आरतीत, इतका कसा तापड? तर मी म्हणलं यायला कोणालाच विचारून त्याला बाजूला घेतलं, म्हणलं नाचला कस काय? ते म्हणलं काय झालं, गुळाचा दुरण होता, गुळाचा दुरण खाला ठुलता मंत्र म्हणताना, आणि मी त्या दुरणावच बसलो. गंजा दुरणातले गुळाचे खडे ऋतू लागले, पण मी तसेच दाबले, तसेच रगडे, तसेच तसेच. हो, मी काय पण उल्हासानं गुळ काढून फेकून द्याला ना, तसाच रगडा. आणि मग ते गुळ पार कष्ट्याला चिटकाला. आता गुळ कष्ट्याला चिटकिल्यावर मुंग्याला मूळ द्यायचं काम आहे का? साऱ्या मुंग्या गुळाच्या खड्याकडे आल्या. मुंग्यानं बऱ्यापैकी गुळ खाल्ला, गुळ संपल्यावर कष्ट्यातून मुंग्या मला चावू लागल्या. आणि नेमकी आरती माझ्याजवळ दिली, एका हातात आरती एका हातात घंटी. मग काय करू? हा, सुख करता दुःख हरता वारता. माणसं आताशी उकळले हो. हरिश्चंद्र राजाचं चिंतन ऐकता जशी सकलादी बाबाला कापायचे असे निघले होते. जसे आता सकलादी बाबाला उभे चिरायचे, म्हणजे बोकड्या सोडून यायलाच कापायचंय उद्या, असे बसले होते माणसं. काय माणसं भंगार आवडतो बाप्पा. जाऊ द्या, असं असेल का माझ्यासारखं रावण? सीते, तुझ्या मालकाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला म्हणे शिवजीची स्थापना करायची. बायको असताना एकट्याला पूजेला बसता येत नाही, पूजा करूच तर चाल. विमान निघालं. आल्याबरोबर सीता यायच्या अगोदर पाट टाकले 3. एक स्वतःला, दुसरा रामचंद्राला, आणि बाजूला सीताई साहेबाला. 2 सिद्धांत आहेत आपल्याकडे. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार पूजा करायला बसलेल्या व्यक्तीनं डावीकून बायको घेतली पाहिजे, वामांगी रकुमाई दिशे दिव्य शोभा. आणि पुराणाचा सिद्धांत जर अगोदरचा पाहला तर उजवीकून बसवली तरी चालती. मधात काही काही कंटुले हालत ऐकून नसते, तुला काय कळत नाही, बस मुकाट्यान. हो, काल परवा परमार्थात आला, चावणं गेल्यावर माळ घातलीस तो, आणि तू दुसऱ्याच्या नाकात काड्या घालतोय. हो ना, काही दात पाड्या आमच्याकडे आले आणि ते म्हणतात महाराज असं नसतं. मुगाड्या बस कमळ्या, तुला काय कळतं डोंबलं आम्हाला शिकवायला. जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यासारखा वास आला, आणि आम्हाला म्हणतो पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही. काय शेपटी आल्यात का आम्हाला आता? पहिल्यासारखे नाही राहिले. काय कोणाला शिकवावं काही मिळच नाही हो. पाट टाकली बसायला. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला एक आश्चर्य वाटलं. रावणानं स्वतःला बसायला पाट सोन्याच्या फिरक्याचा घेतलाय, मला बसायला फिरक्याचा टाकलाय, पण माझ्या बाजूला कोणाला टाकला असं? आता कोण बसणारी बाजूला? लक्ष्मण बसत असतील का? शंका आहे रामप्रभूला. आता प्रभू रामचंद्राला कंगन बांधलं. कंगन म्हणजे दोरा. यजमानस्तु मंत्र नाही म्हणत, आता वेळ जास्त झालाय. आणि ते मंत्र मी 27 वर्षापूर्वी म्हणत होतो. डाटा आहेत मेमरी कार्डात. हो, 400 GB मेमरी कार्ड आहे, म्हणून तर हे बारीकसं वापरितो. हो, हे लय भारी मेमरी कार्ड आहे, डाटा डिलीट होतच नाही. हो, हे तुमचे मोबाईल काय बटन दाबल्यावर काही जातं, जे जाऊनी पण कोणाला ते जातं. भरोसाच नाही तुमच्या मोबाईलचा. ये ब्रह्मचारी मोबाईल है, इसमें कुछ आता भी नहीं और कुछ बाहर जाता भी नहीं. ओरिजिनल ब्रह्मचारी, ओरिजिनल. मोठा न घ्यायला काय झालं, आपल्याकडे पैसे आहेत, काय ताणे. पण कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं आता? आता याच्यावरच आपण मरुस्तर हेच. ते पहिलं भेटणं म्हणून हे घेतला.
तरी एक जण म्हणला केवढ्याच आहे. म्हणलं यानं साऱ्या मोटरा लागत्यात रानातल्या, चट लागत्यात. काय नाही हे खालून काय म्हणलं तुला माहित नाही. आमच्या संग 2 दिवस एक बेजार झालं. मी त्याला म्हणलं 3.5 लाखाचा आहे आणि ते तरी कसं म्हणेन कमीच आहे म्हणून. हो ना, बऱ्याच्या बायकोनं पितळाच्या पाटल्या घातल्यात बाई. तिचा कशाला विचार करतात बाई, ती जास्त घालीतच नाही म्हणून त्या उजळल्या नाही. आणि गरीबाच्या बाईनं शेजारणीच्या सोन्याच्या घातल्या. तुरु तुरु करायली डस केला केस कमी इतकं कर्ज नीला कुठं सोन्याच्या असतात पाय करा. आणि श्रीमंताच्या बाईनं पितळाच्या घातल्या. बाई तिच्या ठेवणीच्या आहेत, तिला का दोहाला भेटत आहेत का काय म्हणून चमकनत. हे असं काम असतं. आता मी केवढ्याचा म्हणलं तर सध्या होत म्हणते ना लोक. एखादा बिचारा साधा शिकलेले, कसे शिकलेले चालून वा घोड्याच्या शपळीतल्या वा असतात शिकलेले, त्याला चटकळत. मग प्रणाम केला. पुरोहित महाराज ह्या पाटावर कोण? प्रधानजी, यजमानांच्या धर्मपत्नीला आणा. सीताई साहेब बसल्या. रामप्रभूने विचार केला, भगवान शिवजीची स्थापना करायची ठरल्याबरोबर रावणाच्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी बदलतात. इतकी मोठी ताकद शिवजीत आहे. महाराज रावण बी दर्जेदार व्यक्ती होता. चूक झाली एक त्याच्या जीवनात. त्या चुकीमुळेच वारकरी संप्रदायाने बेदखल केला. म्हणून तर मी कधी कधी त्याच रावणाला रावण्या म्हणतो. एका चुकीमुळे. बाकी रावणा इतका विद्वान कोणीच नाही. पूजा संपूर्ण आटपली आणि पूजा आटपल्याच्या नंतर साहीची साही पत्न्यांना सांगितलं, विमानात यजमानाच्या धर्मपत्नीला बसवा. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, भूदेव नाही म्हणले. ठरलेलं आहे, भगवान शिवजीची स्थापना करायची होती. तुमची भार्या अस्तित्वात आहे आणि मी असा पुरोहित नाही की यजमानाची पत्नी जिवंत असताना एकट्यालाच पूजेला बसणारा. मी तो पुरोहित नाही. काय डोकं असेल रावणाचं. सीतेला अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं. महाराज काय दयेचा सागरे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, पुरोहित महाराज दक्षिणा काय देऊ? काय देऊ दक्षिणा? काय देऊ? काय पडलं रावणाच्या तोंडातून वाक्य, ब्रह्मांडाचा बाप आणि लक्ष्मी, आधी करून लक्ष्मीचा पती ज्याच्या पुढे उभा आहे त्यानं मागायचं तरी काय? लक्ष्मीचा पती ज्याचा यजमान आहे, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगाचा बाप ज्याचा यजमान आहे, माझ्यासारख्या सोन्याच्या गावात राहणाऱ्या पुरोहितांना हात तरी कशाला पुढे पसरायचा? काय वाटलं असेल रामचंद्रांना? भगवान रामेश्वराची पिंड कवटाळली आणि रामेश्वरानेही संदेश दिला असेल, प्रभू ऐका, एक गोष्ट सोडून दिली तर रावण फार मोठा विद्वान आहे. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी भगवान शिवजीची स्थापना केली. त्याचं पौरोहित्य लंकेशानं केलंय. काय पर्व आहे माझ्या शिवजींचं. असं हे गोड अस्तित्व. अधिष्ठान माझ्या बोरेश्वराचं अधिष्ठान हे प्रसादिक पिंड आहे. अशा परम पावन कृपाळू प्रसादिक पिंडीच्या मस्तक ठेव जा. शक्य असल्यास पाणी बिल्वदळ समर्पित करत जा. शक्य असल्यास एखाद्या सोमवारी 11वा अध्याय प्रदोष असेल त्या दिवशी 11वा अध्याय. दर महिन्याची शिवरात्री असती, दर महिन्याला एक शिवरात्री असती. त्या शिवरात्रीच्या पर्व काळावर 11वा अध्याय घेणे, शिवलीलामृतचं पारायण करणे, असं आपल्या पदरात पाडा जा. आपली कन्या आणा जा, आपला नातू आणा जा, आपली नात आणी जा, जेणेकरून आपल्या धर्माचं सूत्र त्यांना लक्षात येईल. आणि ह्या अधिष्ठान प्रसादिक अधिष्ठान आहे. इथं आलेला कुठलाही व्यक्ती रिकामा जात नाही. त्याला काही ना काही बोरेश्वराचा प्रसाद मिळतो. एवढं मोठं जाज्वल्य अधिष्ठान प्रसादिक पिंड आहे ती. आणि त्या बोरेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. महाराज अत्यंत महत्व हरवी, चातुरी लपवी, पिशेपणी मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. कसल्याही प्रकारचं लौकिकाचं भान अंतःकरणात न ठेवता श्रद्धेनं बोरेश्वराची उपासना करणारे हरिओम बाबा, त्यांना प्रणाम करतो. आदरणीय विद्यमान मंत्री साहेबांचे बंधुराज
राजू नाना भुमरे सुद्धा या ठिकाणी आलेत. नानांना धन्यवाद. चे तावरे भैया आहेत त्यांनाही धन्यवाद. आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे भागवत महाराज गोड ज्यांच्यावर मृदंगाची साधना कृपा झाली इंद्राची. भागवत महाराज तुम्हालाही धन्यवाद प्रणाम. पाले बाबा असतील त्यांनाही प्रणाम. गायन क्षेत्रातली अत्यंत गोड उंच ज्यांचा स्वर आहे असं सुरेल गायन कोकिळकंठी जे प्रकाशजी महाराज आहेत त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या बाजूचे ते बाबा त्यांनाही धन्यवाद. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या साऊंडवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. उद्याची किती वाजता सेवा सुरू होईल? गुंडायला जास्त आहे आता. महाराजांचं वैभव गाड्या घोड्या नाही, बंगला हवेली आपलं वैभव नाही. आपलं वैभव नामाचा प्रचार किती करतो हे वैभव आहे. आपण व्यसनातून किती बाजूला आहेत हे आपलं वैभव आहे. चांगलं गाता येतो म्हणून पिऊन चाल म्हणतो हरामखोरा, हे तो वैभव आहे का भडव्या? नाही. अडचण असेल, आपल्याला भूक लागली असेल, कोणी ओळखीचा नसेल तर सात्विक हिरवा टिपका असलेल्या खानावळीवर जेवायला गेला असेल, अनावधानानं वेळ प्रसंगी मान्य करतील. महाराज जिथं कीर्तन झालंय तिथं महाराजाला जीव घालीत नाही अशी जागा आहे का साहेब एखादी? ज्या गावात कीर्तन झालंय तिथं त्या महाराजाला जीव घालीत नाहीत. आपण 4-2 बाऱ्या इकडं परिसरात गेलतो, तुम्ही सोबत होते. अहो रांगोळ्या टाकल्या, हो लोकांनी रातच्या दिवे लावले आमच्या पुढं. घरात तर कोणी लावीन, रस्त्याला दिवे लावले. आणि इतकं स्वागत बाळू महाराजाचं असताना जर बाळू महाराज एखाद्या हायवेला इथलं पाकिट घेऊन जर तिथं जेवत असेल तर यमाला सुद्धा कळणार नाही याला कोण्या नरकात टाकावं. यमाला पण सुधारणार नाही, याला किती खोल खड्डा करून खाली पुरावा, यमाला सुधारणार नाही. हे वैभव नाही आमचं. संप्रदायाचं वैभव आहे भक्तीचा पुरुषार्थ वाढवणं. जितका अभ्यास करून लोकांना आपल्यात आणता येईल ते संप्रदायाचं वैभव. गाड्या घोड्या असावा, कोण म्हणते नसावा? असावा, पण त्याचा गर्व नसावा. एक जणांनी मला गाडीची पूजा करायला बोलिलं तर म्हणलं मलाच कसं काय बोलिलं? म्हणलं तुही जिरवायची होती. म्हणलं मग कस काय जिरी तू? 2-4 बाऱ्या मायापासून गेला, मी हात केलता पण तो मला मधात घेतलं नव्हतं गाडीत. अरे म्हणलं माणसं भरेल होते ना, मित्रच होता मधात माणसं असल्यावर तुला काय टपाव बसू का? नाही पण उभं करून तर बनायचं ना, जागा नाही म्हणून. म्हणलो तो मधल्याला ओरडा असतो, तो इतका रगील मित्र होता मग, त्याच्यामुळं कुठं आता तुला खेटावा, त्याच्यामुळं आपलं मी पळली. हा त्याच्यामुळं तर तू जिरिण्यासाठी गाडीची पूजा करायला बोलली. आणि गाडी केवढ्याची? मुंबईच्या बाजारातून घेतलेली 3.5 लाखाची. हो 3दा तर तिची नाव बदलली, 8व्या बारीची याला आली आणि तिची पूजा करायला मला बोलिलं. आम्ही त्याची पूजा केली. म्हणलं मुंबईला जायचं रे. ते म्हणलं आपली नाही गाडी घेणार. म्हणलं तू या गाडीत काला झाला तरी पोचायचो नाहीत. तू या गाडीत मुंबईचं कीर्तन कुठं गवसत असते का? तू राहू दी. हो इथं जालन्याला गेल्यावर डुक 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 वाजायची बस मुकाट्यानं. ही रान साजरी म्हणून आपली अशीच घरी ठेवी. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला वाटाव याला गाडी आहे. हो आम्ही रेल्वेने गेलो. रेल्वेने गेल्यावर स्टेशनला उतरल्याबरोबर एक भक्त आम्हाला न्यायला आला. गिरगावकर आपणच आहेत का? आता मुंबईच्या स्टेशनवर धोतरावाला मीच दिसलो. मीच बर काय हे संघ होतं ती गाडी घेणं. चला बाहेर. त्या दादऱ्याहून खाली उतरल्याबरोबर बसा गाडीत. त्या गाडीत बसल्याच्या नंतर काय गाडी होती, मी असं गपचूप बसलो साहेब. मला वाटलं आपला कोपूर गिपूर कशाला लागला, एखादं बटन सुरू व्हायचं आणि कोणी कुणी गाडी फिरायची. महागाईची गाडी होती ती, कधी नाही पाहण्यात आणि ती आलं खाण्यात. मी आपला गपचूप. आपण धोत्रावाल्यानं कशाला वळवळ करायची? शिक्षण 7वी कुठं काही 10 गिबी ते शिकलेलं होतं. इकून पाही तिकून पाही, हँडल पाही, काच पाही. मुकाट्या बसणं. ते म्हणलं बस गपचिप, तुला नाही अभ्यास, शिकला नाही काय नाही, मला चटकळत आहे गाडी. आणि म्हणलं चटकळतून केवढ्याची? माय इथं का दुकान आहे का? 5 रोबील होतं ते. आणि मला चटकळती म्हणलं गाडी. म्हणलं मग केवढ्याची? हळूच करून बस. केवढ्याची? माय इथं का दुकान आहे का कारखाना आहे? मला विचारायला. म्हणलं जाऊ दे बाबा. म्हणलं दादा गाडी केवढ्याची? ते म्हणलं 2.25 कोटीची. अरे पप्पो
मी म्हणलो 10 जन्म गेले तरी गिरगावच्या बाळूला काय घ्यायलाय नाही भेटन उग देवाच्या पुढं नाही इथं या गादीव तरी खोटं नाही बोलायचं या 2-4 वर्षाच्या तुरी इकल्या काय जण वाला आज आपल्याला गाडी तुरी सोयाबीन हरभरा संग पाच काम नाही कृपा आहे बोरेश्वर त्यानं जाटा हालीले की रान भिजते पट्ट्याचं हरभऱ्याची बाबर होणार नाही तुरीची बाबर होणार नाही भयमुख्य वाढणार नाही हा टरबूज गाबणी होणार नाही गाबणी टरबूज कळत आहेत का पुढून खपक्याने इकून बेंबी दबली हो 7 किलोचं असलं तरी व्यापारी म्हणतो हे माग आणि त्याला नाव ठेवलं रहाटण लय माणसं बी विचार त्याला नाव रहाटण कोणी होत नाही ना त्याला हो अशी होत नाही कृपा आहे त्या मालकाची मी म्हणलं दादा तुम्ही काय नोकरीला आहात त्यांना नोकरी वगैरे काय नाही 2.25 कोटीची गाडी आहे या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी टाळ्या वाजितो वाजनात नाही त्या आमच्या संचाल म्हणलं मही काय जिरी तू याची जिरी हो याला 2.25 कोटीची गाडी मही काय जिरी तू भिकार छोटे म्हणलं गिरगावचा बाळू तू याची जिरी हो तिथं गेले होते म्हणलं दा बाबा तस काय बोले अरे मी आणलं हे लय करल्यावानी करू लागलो बरं झालं तू आलास आमचं खांडूक फुटलं ना ऑपरेशन झालं बिन गोळ्याचं नीट झालं नाही हे मला 1-2 महिने सुधरूच देत नव्हतं एका गोळीत सगळं नीट झालं म्हणलं फार 56 टाक्याचं ऑपरेशन लगे क्लिअर बिना टाक्याचं आपलं वैभव हे नाही आपलं वैभव गाड्या घोड्या बंगले नाही असावा कोण म्हणते नाही म्हणून कोण म्हणते नाही पण त्याचा गर्व आपल्याला नसावा आपल्याला गर्व असावा मी इतक्या बऱ्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ते बी सांगायचं नाही मनात गर्व असावा मी एवढ्या वेळेस शिवजीचं दर्शन घेतलंय मी इतक्या वेळेला पंढरीला गेलो मी देहू पैठण आळंदीला इतक्या वेळेस गेलो हे मनातली मनात स्वाभिमान असावा देवा हे पवित्र शरीर दिलंय मी चांगल्या कामाकरता वापरलंय याचा गर्व असावा हे आड्या घोडेन पैसे नादलेन हे कोणाकडे मी काय ताण नाही योग असा आला दोन भार सोनं देऊन टाकलं आणि प्रेत जाळण्यासाठी शरीर इकून टाकलं मसन वाट्यात काम डोंब्याला सांगितलं येतो उद्या कामाला बायकोची पोराची वाट लावायची म्हणजे कुठंतरी कामासाठी व्यवस्था लावायची तितक्यात समोर गेल्याच्या नंतर एक बाजार भरलेला होता आणि त्या बाजाराच्या कडेला हरिश्चंद्र राजाच्या डोक्यावरची पेंडी खाली टाकली आता शरीर विकलंय कामासाठी आता दोघांच्या डोक्यावर पेंडी गवताची त्या बाजारामध्ये एक सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती दर्भ विकण्यासाठी आलता दर्भ पितृपंधरवाडा चालू होता दर्भ विकायला आला वडीला चिरीत जाणत असतो तुकोबारा याच्यातून बाजूला पड नकोय आणि संपदा मोक्ष तर नकोच म्हणले पण आणि संपदा नकोय म्हणले संपदा आम्हाला का नकोय मागचे लोक किती अधिकारी होते तो अधिकार पटवून देतात आणि मग एक ती दर्भ विकणारी व्यक्ती आली प्रचंड श्रीमंत व्यक्ती पण पूर्वीच्या काळातले 500 एकरवाली माणसं वय झाल्यावर पण रिकामे बसत नव्हते मुंगशाच्या दोऱ्या गोफन तयार करायची मुंगशे तयार करायचे जोते तयार करायचे कासरा तयार करायचा आगुंड्या तयार करायच्या पोळ्याचा साज तयार करायचा 500 एकरवाला पण घेरा फिरवायचा पोळ्याच्या आधी महाराज वजनदार लोक होते मस्तीतले माणसं होते ह्या इशीच गडी असले तरी त्यांना सूत कांडू लागायचे गड्यासोबत काय काय वैभवशाली लोक होते आता नुसते बेकार छोट मोकार टेकन चौकीत लुगडे एक काय सांगतो सोंबळ्या काय चट दागिने खाताडाला बँकेत ठुले आणि बँटेकचे घालून वरी फिरायली लग्नामध्ये लाईन गेल्यावर चोट्यानं तोडे तर नाही पण थुत्रीत हाणली आणि तिनं चोराचा हात धरला आणि तितक्यात लाईन आली तो दागिने काऊन नाही तोडे हे चुकीचे घालून आली म्हणून थुत्रीत हाणलीत नंबर इतकं चोट्याला राग आला
ते वरून टाकलेले त्यालाच पुन्हा पिना लावलेले आणि ते घागर माळा कशाला सोंग हे करायची उद्या आपली. 7 दिवस कीर्तनाला नाही, 8व्या दिवशी काल्याला नाही. हो, एक जण असं मोठं ब्रासलेट घालून इकडं नुकती वाटा मॅनला याला हाणार रूम नाही याच्या हाता आता आला इथं नुकती वाढायला सांगायला ते बोटन गिटन वय तिकडं. 7 दिवस तुला कीर्तनाचा पत्ता नाही काय नाही काय नाही. आता पण फिरायला वा 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 तुम्ही आलात का ते पहिल्यापासून आहे. तूच आज आलात तू हा दिवा माग राहू दे. काय नाटकेच लोक सगळे भलते. फार विचित्र कारभार झाला. मला पान पान फुलवा पप्याची माय नीट बोल ना तुला तुला पान फुलवा आला. आमच्या गोळ्या संपल्या तू हे पागल झाले लोक. योग असा आला. दर्भ विकणारा माणूस हरी का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. मरेपर्यंत माणसानं काम करत राहायचं. आपण कर्मभूमीवर आलो. प्रपंचातल्या माणसानं मरेपर्यंत काम करायचं. शेवटच्या श्वासापर्यंत भजनही करायचं आणि कामही करायचं. रिकामं बसायचंच नाही. दर्भ विकणारा माणूस श्रीमंत किती होता पा. डोंब्यानं 2 भार सोनं दिलंय. 2 भार. मसनवाटा सांभाळणारा माणूस. तर तिथला सात्विक माणूस दर्भ ऐकणारा किती अधिकारी असेल. तो पूजेचं साहित्य ऐकणारा माणूस होता. दर्भ म्हणजे पिंडाचं साहित्य. पाहिल्याबरोबर बघितलं बाजाराच्या कोपऱ्यावर उभी आहे माऊली. कोण आपण. डोक्यावरची गवताची पेंडी खाली टेकलीन प्रणाम केला. महाराज मी हरिश्चंद्र राजाची पत्नी आहे. वा माय तुमच्यावर ही वेळ घडेला वृत्तांत सांगितला. आता 2.5 भार सोनं पाहिजे. शरीर कामासाठी देऊन टाकते. घरी गेला पत्नीला सांगितलं ज्या राजा हरिश्चंद्राच्या कुटुंबाने आपल्याला लेकरा इतकं प्रेम केलं त्या कुटुंबावर वाईट वेळ आली ग. आपलं द्रव्य खर्च करून त्या माऊलीला आपल्या घरी आणू. दोघही पती पत्नी आले. 1 भार सोनं देऊन टाकलं हरिओम बाबा. गवताची पेंडी पायाखाली पडली. 1/2 भार सोन्याची गरज आहे. एक भार सोनं आणून दिलं. काय काम करावं लागेल. काही नाही करायचं. माय तू दिलेल्या द्रव्याने आमचा संसार सुखाचा चालतो. आमच्या इथं सोन्याचा धूर निघतोय. माय तुझ्यासारख्या पवित्र माऊलीला आम्ही काम लावून कुठं पाप फेडावा. एकच काम कर. आमचं देवघर सारवी जाय. देवघर सारवी जाय. राजाची पत्नी हरिश्चंद्र राजाची. हरिश्चंद्र राजाने बाजूला तोंड केलं. भगवंताचं चिंतन करून डोळ्यातून अश्रू उपसाबुक्षी काढे. देवा किती दयाळू आहेस रे. माझ्या पवित्र पत्नीला चांगल्याचं घर सापडलंय. देवघर सारवायचं काम सापडे. देवघरातली भांडी घासायचं काम. देवाचा पाण्याचा तांब्या असेल, पंचपाळा असेल, देवाचं फुलपात्र असेल, नैवेद्याचं ताट असेल, हे घासायची कामं लागली. त्या व्यक्तीने सांगितलं आई साहेब आमच्या कोणाचाही कपडा धुवायचा नाही. आमचं अंगण सारवायचं नाही. फार काही झालं तर तुळशी वृंदावनापाशी सडा टाकी जा. दुसरं आमचं काम करायचं नाही. ठीक आहे म्हणजे. उद्या सकाळी येते. दुसऱ्या दिवशी सकाळी डोंबा हरिश्चंद्र राजाला नेण्यासाठी आला. तो दर्भ विकणारा व्यक्ती तारामतीला नेण्यासाठी आला. आणि हरिश्चंद्र राजानं सांगितलं प्रिये जाय तू. डोंब्याला विनंती करून आपल्या बाळाला कोणाचे तरी सुपूर्द करेपर्यंत थांबतोय. आणि त्या दर्भ विकणाऱ्याच्या पाठीमाग त्याची पत्नी चालत होती. आणि त्याच्या पत्नीच्या पाठीमाग या विश्वाला, या पवित्र देशाला लाभलेला हरिश्चंद्र राजाची पत्नी चालत होती तारामती.
पण तो दर्भ विकणारा व्यक्ती सनसन घराकडे चालत होता. त्याच्या पाठीमागे तितक्याच वेगाने त्याची पत्नी चालत होती. पण त्या दोघांच्या पाठीमाग आणि हरिश्चंद्र राजाच्या पत्नीच्या मधात खूप अंतर पडलं. वळून पाहिलं तर पाठीमागे आवाज दिला, स्वामी काय ग? हरिश्चंद्र राजांच्या महाराणी फार दमानं चालतात. थोडा हळू चाला. त्यानं हळू चालायला सुरुवात केली, तरी पण अंतर जास्त पडलं. दोघं पती पत्नी वापस आले आणि हरिश्चंद्र राजाच्या पत्नीला विचारलं, माय आमची इथं काम करायला येऊ वाटत नाही. आता माझ्याकडे पाणी नाही, मी संकल्प सोडला असता, पण घरी गेल्यावर मी संकल्प सोडतो. माझी माय, तुझ्या राज्यात आईतकं प्रेम आम्हाला दिलं ग तुम्ही. माझ्या घरचं देवघर सारवायचं नाही, माझ्या दारात तुळशी वृंदावनापाशी सडा टाकायचा नाही. बाई, माझ्याकडे जी दासी आहे का, ती दासी तुला आंघोळीला पाणी टाकी जाईल. तुम्ही जेवलेलं ताट सुद्धा धुवायचं नाही. माझ्या पोटच्या लेकी इतकं तुम्हाला सांभाळतो, पण प्रसन्नपणानं माझ्या घरी चाल. तरी पण पावलं उचलत नव्हते. पुन्हा एकदा ती व्यक्ती आणि त्याची पत्नी वापस आली आणि विचारलं, तारामती बाई साहेब, चालण्यासाठी काय त्रास आहे? काही नाही म्हणे. हो, त्रास एकच आहे, मालकाला मसनवाटा सांभाळायचं काम भेटलं ते पुरुष येत ढकेल. माझ्या मालकाचा भक्तीचा पुरुषार्थ, माझ्या आई वडिलांचं पुण्य, सासू सासऱ्यांचं पुण्य एक वटलं. मला तुमच्यासारख्या साधूच्या घरची भाकरी खाण्यासाठी भेटती, माझं पुण्य. दुःख एका गोष्टीचं आहे, माझा बाळ डोक्यावर गवताची पेंडी घेऊन बसलेला आहे, त्याला कोणाचं घर सापडल याचं दुःख वाटतंय. कोणाच्या घरी जाईल तो? म्हणून माझ्या वासराकडे बघून माझे पाय ओढत नाही. तो माझं बाळ आहे, तो रोहिदास माझा पुत्र आहे. पती पत्नी थोडेसे बाजूला सरकले, एकांतात विचार केला, एवढं जर आपण करत असोल तर अर्धभार सोनं द्यायला काय हरकत आहे? या तिघाईत मिळून 3.5 भार द्यायचं होतं. कोणाचं किती आलं असेल ते पुराण सांगेल. कधी कधी माझ्याच्यानं चुकही होऊ शकते सांगण्यात, पण 3.5 भार सोनं द्यायचं होतं. आपल्याकडे किती द्रव्य आहे? घरातलं सर्व द्रव्य एकवटलं आणि राहिलेल्या द्रव्यात हरिश्चंद्र राजाचा पुत्र सुद्धा विकत घेतला. डोक्याला हात लावून डोंब्याची वाट बघत बसलेला, या भारतीय संस्कृतीला लाभलेला हरिश्चंद्र सत्वाचा सागर राजा डोक्याला हात लावून बसलेला आहे. आईनं खुनवल्याबरोबर मुलगा जवळ आला, बिलगून धरलं, उकसाबुक रडली. बाळा, आपल्या दोघांचं काय दैव असेल, तुझ्या बाबाच्या आशीर्वादानं आपल्याला सात्विक घरची भाकरी खायला भेटणार. माईनं तोंडावून हात फिरिला आणि एकच सांगितलं, बाळा, या सात्विक माणसाच्या घरी जाता जाता ज्यानं जन्म दिलाय त्या पुरुषार्थी बापाचा एकदा पाठीवर आशीर्वाद घेऊन ये. आणि रोहिदास हरिश्चंद्र राजांकडे गेला. डोक्याला हात लावून खिन्नावस्थेत बसलेल्या राजाच्या पायावर डोकं ठेवलं. कोण आपल्या पाया पडतोय म्हणून डोळे उघडून पाहिल्याबरोबर पोटचा पुत्र आहे, पाठीवर हात टाकला. बाळा, काय? काही नाही बाबा, आमची सोय लागली, आता काय द्रव्य असेल ते 3.5 भार देऊन टाका, मी तिकडे जातोय. पाठीवर थाप टाकली आणि सांगितलं, बाळा, जीव गेला तरी हरकत नाही, पण पुढच्याचं काम करताना खोटं करू नकोस. महाराज ह्या परिस्थितीला टोकले तरी ती अवस्था इतक्या नाही वागलं. महाराज नियतीनं परीक्षा पाहण्यासाठी सर्पदंश झाला. फार वेगळं वेगळं चरित्र आहे, पण मी साधं सांगतो तुम्हाला. कधी कधी असं काही चरित्र घडलेलं आहे की ते सांगताना सुद्धा हिम्मत होत नाही, चित्त थरारत आहे, इतकं विचित्र चरित्र आहे. सर्पदंशाने मुलगा मृत्यू पावला, त्याचं पार्थिव मशानात जाळायला आणलं. कोण आपण?
मी तारामती आहे. कोणाच्या बाळाचं प्रेत आहे? आपल्या रोहिदासाचं आहे. त्या मशानभूमीत जितकी आप्तविष्ट नातेवाईक आपल्या घरच्या लोकांना पेटवायला आल्यावर रडले असतील का, त्याच्या हजारो पटीनं हरिश्चंद्र राजा आणि तारामती रडत होते. काय करायचं ग? याचा अंत्यविधी करायचा आहे. हरिश्चंद्र राजानं सांगितलं, भारतीय संस्कृतीनुसार, वेदशास्त्र पुराण प्रणालीनुसार पार्थिवाला कफन घातल्याशिवाय अंत्यविधी करता येत नाही. शेवटचा पोशाख, त्याला आपण कफन म्हणतो हिंदी भाषेत. आणि आपल्या भाषेत प्रेत वस्त्र म्हणतो. त्याला रंग नसला पाहिजे. प्रेतावर टाकायचं वस्त्र असतं ते धोत्रच असतं, पण आपल्या धोत्राला काठ असतो, त्याला काठ नसतो. प्रकाश बुवा, वस्त्र पाहिजे. चिमुरडे कशा का रंगाचं असं वस्त्र असं अंगावर एकच पातळ होतं. हरिश्चंद्र राजा डोंब्याच्या घरी मशान सांभाळत असताना फक्त कमरेला पंचा होता, उपरण सुद्धा नव्हतं. जाऊ दे ग, ह्या डोंब्याच्या हातापाया पडून एखादा 5-10 दिवस आगू पुन्हा काम करीन, पण अनामत न घेता याचा अंत्यविधी मी करतो ग. पण याला वस्त्र आहे का? तेवढ्या अवकाशात एक भिल्ल स्त्री, तिच्या कुटुंबातली 10-5 लोक, तिची सुनबाई, 1-2 सुना, ती स्वतः डोक्यावर लाकडं घेऊन डोंब्याकडे विकायला आलते. पण रानावनात काट्याकुट्यात काम करणाऱ्या त्या स्त्रीला गुडघ्याच्या वरी वस्त्र होतं. गुडघ्याच्या वरी वस्त्र होतं, गुडघ्याच्या वरी. महाराज हरिश्चंद्र राजाच्या पत्नीनं त्यांच्या जीवनातला व्यवहार पाहला. ते सरपण विकत घेतलं, ते निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर पण तिला इतकंही हाताला धरू दिलं नाही. इतकं हालिप्त जीवन तुकोबा राहायचं. ते काय मागतील? मागच्यांचं जीवन सांगितलं. राजाच्या दरबारात आल्याबरोबर सगळ्यांनी उठून स्वागत केलं. काय काय? काही नाही म्हणे, आमच्याकडे एक सत्र चालू आहे. आणि त्या आध्यात्मिक सत्रात बऱ्यापैकी आता यज्ञ, याग, विधी, उपासना या सगळ्या काही गोष्टीचा रेलचेल आहे. आणि हे करण्यासाठी अर्थ लागतोय. राजानं सांगितलं, मागताल ते देईल. महाराजांनी सांगितलं, राजा लक्षात ठेवा बरं, मागताल ते देताल? हो, आपला सर्व राज्यपट मला देऊन टाका. डोंबरे साहेब, जिथपर्यंत त्या राजाचं राज्याची सीमा होती, हातावर पाणी घेतलं, भर सभेत संकल्प सोडून टाकला, माझ्या राज्याच्या सीमेपर्यंत सगळं राज्य तुमचं. काय महाराज बी होता मागणारा, आणि दाताही राजा कसा अधिकारी. महाराजांनी सांगितलं, राजा एखादं दान असेल ते दक्षिणेशिवाय पूर्ण होत नसतं. संकल्प सोडायचा होता, संकल्प सोडायचा तर त्याला दक्षिणा लागते. पूर्वीच्या काळात आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा पाण्यात भिजून हातावर घ्यायचा, मग पाणी घ्यायचं आणि संकल्प सोडायचा. मग काहीतरी लागन की नाही संकल्प सोडल्यासाठी? प्रधानजी, बुलाओ खजिनदार को. खजिनदाराला बोलवा आणि एक गाडीभर सोनं घेऊन या. प्रधानजीकडे महाराजांनी बोट केलं, बस खाली, आता मी राजा आहे आणि तू महाप्रधान आहे. प्रधानजी म्हणले, तुम्ही राजा? तुझ्या राजानं आत्ताच संकल्प सोडाय ना, राज्यपट कोणाला द्यालाय? महाराज त्या राजाने कानाला हात लावला, गुरुवर्य माफ करा, राज्यपट ज्या अर्थी तुम्हाला दान केलाय त्या अर्थी या राज्यातलं द्रव्य संकल्पात देता येत नसतं. आणि संकल्पात द्रव्य आल्याशिवाय दान सिद्धतेला जाऊ शकत नाही. मग द्यायचं काय? प्रत्येकाचे सिद्धांत वेगवेगळे मांडले,
पण पुराणाचा सिद्धांत आहे 3.5 भार सोनं द्यायचं ठरलं. साहेब 3.5 भार, स्वतःचं वजन 2, पत्नीचं वजन 1 आणि 1 भार मुलाचं वजन. राजाचं नाव आहे हरिश्चंद्र राजा, पत्नीचं नाव आहे तारामती आणि मुलाचं नाव आहे रोहिदास. दिवस माळेपर्यंत परवानगी घेतली, सूर्य अस्ताला जाईपर्यंत तुमचं देऊन टाकू. आज मोठ्या मोठ्या शहरात एक कामगार चौक असतो किंवा कोणताही चौक, त्या चौकात सकाळी काम करणारे माणसं दिवसभराचा टिफिन बांधून उभं राहतात. मग तुमच्या माझ्यासारख्यानं सांगावा, आमची इथे एक खड्डा खांदायचा आहे, 2 जण चला. आमची इथे एक झाड कोंबळून पडे कंपाऊंडच्या, ते तोडून बाहेर टाकायचं, 2-3 जण चला, कुऱ्हाड घेऊन या, आपण त्याला न्यायचं, त्यांची रोजदारी ठरवायची. असं ते कामगार. तर पूर्वीच्या काळात काम मागण्यासाठी जर कोणी फिरत असेल तर वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची आणि गावात चक्कर मारायची. याचा अर्थ असा होता, मला पोटासाठी काम द्या. ओली नाही बरं, हरिओम बाबा, वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची आणि ती पेंडी डोक्यावर वाळलेल्या गवताची असली की पुढच्या जाणकार व्यक्तीला कळायचं, यांना काम पाहिजे, आपल्याला काम द्यावं लागते. महाराज, या देशाला लाभलेला हरिश्चंद्र राजा, या देशाला लाभलेली तारामती राणी आणि या देशाला लाभलेला राजकुमार महाराज, त्या चिमुरड्याच्या डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी आहे. जिचे तळपाय सूर्य पाहू शकत नाही, तळपाय सूर्य पाहू शकत नाही, पायाचं नख पाहू शकत नाही, इतक्या भारदस्त वजनातली राणी डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी घेऊन महाराज बाजारात शरीर मांडले विकण्यासाठी. राजा हरिश्चंद्र, सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नी समग्र दिधले दान. खरं तर हे स्वप्न पडलं होतं बरं, जागृतीत नाही. हे तुम्हाला कळण्यासाठी सांगितलंय. महाराज सकाळी आले आणि म्हणले, राजा मला दान दिलंय तू. राजे म्हणले, कधी? मला स्वप्न पडलं होतं रात्रीच. आणि रात्री स्वप्न पडलं मला तुम्ही दान दिलंय. राजानं सांगितलं, एवढ्या मोठ्या महात्म्याला पडेल स्वप्न खोटं नसतंय. हरिओम बाबा, बाळू महाराज गेला आणि एकाल म्हणला, रात्री आपला सौदा झाला, मी तुम्हाला पैसे देऊन टाकलेत, आता फक्त रजिस्ट्रीला चला. तर त्या माणसानं कुऱ्हाड बाहेर काढली दांड्यातली आणि दांड्याला तेल लावलं आणि तू घराच्या बाहेर होय. मी इतका नालायक नाही, मी तुम्हाला राग येऊन म्हणून माझ्यावर घेतलंय, पण तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. मी इतका नालायक होय आणि मला काय गरज पडली एखाद्या भंगरीकडे जायची. होऊ शकते का साहेब असं? रात्री मला स्वप्नात दान दिले, हे जागृतीत खरं करायचं. हो हरिओम बाबा, जागृतीत खरं करायचं. रस्त्यानं चाललेले आहेत. रस्त्यानं चालता चालता गावाच्या कडेला मशानभूमी होती, त्या मशानभूमीचं टेंडर एकाने घेतलं होतं. टेंडर म्हणजे गुत्तच ना, मक्तेगिरी घेतली. ए इकडे, आता डोक्यावर गवताची पिंडी म्हणजे काम करणारा, त्याला आवाजाव कोण बोलन? टेलर. हे रे तू कोण बोलत असत गावाला? राजा, ए इकडे, जी काम करशील का? जी हो. सांगितलं ते या शरीरानं जेवढं होईल तेवढं करीन राजा. आपलं मशान सांभाळायचं. काय देतात मागा? काय पाहिजे तर 2 भार सोनं. त्याचं नाव होतं डोंबे. डोंबा बनू होता, पैशावाला होतं ते. माणसं फुकणारा माणूस इतका पैशावाला. वजनानं 2 भार सोनं देऊन टाकलं. वजनानं मसन वाटा सांभाळणार, किती श्रीमंत. आणि भजन करणारा म्हणला, आपण गाडी घेतली. येडगळेस का काय तू? अरे माणसं फुकणाऱ्याला माणसाच्या वजनानं 2 वजन. आता माणसाचं वजन 60-65 किलो तर असतंच ना, म्हणजे 1.25 क्विंटल सोनं माणसं फुकणारा द्यायला आहे.
भजन करणारा म्हणतो आपण गाडी घेतली मुकाट्यान चलव कोणाच्या अंगावर घालशील हिशाबात चलू दी येड्यावान करू नकोस तू काय कुठं फुगावान काय करावं मेळच नाही माणसाला काय करतील काय मेळ नाही जा आपलं वैभव कुठं असतं नागरे बुवा खांद्यावर पताका असावा गळ्यात तुळशीची माळ असावा आणि वारीत चलणं हे आपलं वैभव असावा गाड्या घोड्या महाराजाचं वैभव नाही गाड्या घोड्या महाराजाचं वैभव असं तिनं आवडीनं देवाचं भजन करायचं ती बसून भजन करायची कोण होतं सोबती तिच्या जीवनात एक कोंबड आणि एक माकड म्हणजे खरोखर कोंबड आणि खरोखर माकड तिच्या जीवनातले सोबती आणि जी रात्र टळली वाईट कामासाठी ती रात्र भजनासाठी घातली सूर्यास्त झाला लोपले भास्कराचे बिंबवो एक ग्रंथकार सांगतोय लोपले भास्कराचे बिंबवो पश्चिम दिशेला सूर्य मावळला भागवत बुवा किती रात्र देवासाठी होती कुठल्याही पुरुषासाठी नव्हती अख्खं शरीर भगवंतासाठी आणि सूर्य मावळला की स्नान करायचं ती स्नानाला गेली की माकडानं स्नान करायचं ती स्नानाला गेली की तिच्या अंगावर पडलेल्या पाण्यानं कोंबड्यानं आंघोळ करायची साचलेल्या खड्ड्यात पकाडा सगट त्यानं सुद्धा आंघोळ करायची अंग गिंग कोरडं करून तिनं आसन टाकायचं आणि भगवंताचं भजन करायचं गुणगाई नावडी महाराज ती भजन म्हणत असताना कोपऱ्यात माकड बसलेलं इकडच्या कोपऱ्यामध्ये ते कोंबड बसलेलं मोठ्यांचं वाक्य सांगतोय ज्या दिवशी सूर्य नराधमाच्या व्यतिरिक्त टळला त्या रात्री पाणी पण ग्रहण नाही अन्न नाही पाणी नाही दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाऊस तर पाण्याचा थेंब प्यायचा नाही रात्रभर नुसतं भजन करायचं नुसतं भजन कधी कधी एवढं भजन करायची की या दोघांना ग्लानी यायची माकडाला आणि कोंबड्याला तिनं पाहिल्याबरोबर म्हणायचं अरे कोण्या जन्मात पाप केलतस रे म्हणून कोंबड झालास कोण्या जन्मात पाप केलत रे म्हणून माकड झालास मी कोण्या जन्मात पाप केलं रे म्हणून वेश्येच्या कुळात जन्माला आले रे अरे इथून पुढचं जीवन गोड करायचं असेल तर तोंडान भजन म्हणता येत नाही तुम्हाला काय झोपत रे नाचा झोप येणार नाही आणि ती भजन म्हणत असताना ते कोंबडं आणि माकड टाळ्या वाजून माकड टाळी वाजायचं आणि ते कोंबडं नुसतं नाचायचं बराच काळ निघून गेला वयाचा उतार काल संपला वार्धक्याची दशा आली आणि एक दिवस विचार केला भगवान बोरेश्वर काशी विश्वनाथाच्या दर्शनाकरता आपण जावं महाराज देवाचं भजन करणारी लोक किती अधिकारी असतात तर त्याच्या सोबतचे पण किती अधिकारी विश्वनाथाच्या दर्शनाकरता गेली तिथे गेल्यावर आता काय बरं जरी अंगावर कपडे थाट वैभव सगळं दर्शनाकरता निघाली तिथं कोणालाही रोखवत नाहीत फक्त हिला दोन गोष्टीमुळे रोखवलं सोबत माकड आणि कोंबड्या याच्याकरता रोखवलं ए बाई ठैरी का म्हणे सगळ्या बायका चालल्यात सगळे पुरुष चाललेत त्यांना रोखत नाहीत मला का ऐका म्हणे बाई तुम्हाला ह्या दोघांना मध्ये नेता येणार नाही कोंबड्याला आणि माकडाला मध्ये नेता येणार नाही शिवरात्रीचा पर्व काळ आहे याच्याकरता शिवजीवर बोलतोय समय जाना आपल्या संप्रदायाचा नियम आहे पैठणची वारी आली असेल देहूची वारी आली असेल आळंदीची वारी आली असेल पंढरीची वारी आली असेल तर त्या सप्ताहातल्या कीर्तनकारांनी वारी प्रसंगावर बोलायचं आपल्याकडे समय सांगितला आज शिवरात्रीचा पर्व काळ आहे आज भगवान शिवजीवर बोलावं समय जाना आपल्या शास्त्राचा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे आणि तिनं सांगितलं अहो हे माझ्या जीवनातले सोबती आहेत हे दुसऱ्याचं उकंडे उकरणारं कोंबड नाही
आणि कोणाच्या झाडावर नाचून पत्रावर उड्या हाणणारं माकड नाही, हे माझ्या भजनामध्ये नाचणारं माकड आणि कोंबड आहे. पण साहेब ते पुजारी कसा मानेल? त्याने विचार केला माकड भजन करतच नसते, फक्त ते प्रभू रामचंद्राच्याच काळात केलं, आता ते सापडणार नाही. आणि कोंबडे तर जीवनात भजन करीत नाहीत. कोंबडे कसे भजन करतील? हा, कोंबड भजन करीत असतं का कुठून? त्या पुन्हा काशीतल्या पुजाऱ्याला त्याच्या का गोळ्या संपल्यात का काय, ते कसं मानेल? ते त्या बाईनं सांगितलं, दादा माझ्यावर विश्वास ठेव, मी एकटी दर्शनाला येणार नाहीत, मला यांना सोबत न्यायचंय. काय त्या पुजाऱ्याला भावला असेल किंवा त्याला तिने इकत घेतला असेल ते काळ जाणे आणि ती जाणे. मी काय तिथला सरपंच नव्हतो, त्याच्यामुळं इतकं खोलवर मी पण हात घालीत नाही, तुम्ही बी इतक्या खोल जाऊ नका. मग तिनं त्या काळात त्या पुजाऱ्याला देऊन घेऊन कोंबडन माकड मधात नेला असेल का, किंवा ती तिच्या ताकदीवर गेली असेल का? दोन. आणि तिसरा मुद्दा, तिच्या त्या वाणीला, त्या शब्दाला, तिच्या त्या दयाळू वाणीला एखाद्या वेळेस पुजारी भावला असेल का? आणि भाऊक होऊन त्यानं म्हटलं असेल जाऊ द्या, इतके पापी घ्याले तर त्याच्यात माकडालाही घेऊ द्या आणि कोंबड्यालाही दर्शन घेऊ द्या. पण त्यानं मर्यादा घातली, मी पिंडीच्या जवळ जाऊ देणार नाही, नाही येऊ द्याचं म्हणे. गाभाऱ्याच्या इकडच्या कोपऱ्यामध्ये माकड बसेल, या कोपऱ्यात कोंबड राहील, मात्र ते काही जवळ येऊ देणार नाहीत, मला दर्शन घेऊ दे. आणि योग असा होता, दुपारची आरती, त्या आरतीच्या वेळेला आतमध्ये प्रवेश केला. आणि मग आता शिवजींची आरती म्हणल्यावर काय, विश्वनाथाची आरती होती ती. आणि त्या विश्वनाथाच्या आरतीचा गाभाऱ्यात संबंध वारांगणीला महानंदा नावाच्या वेशीला आला. जाऊ द्या, शेवटी मानवी होती बिचारी, पण तिच्या बाजूला कोंबडा आणि माकड उभे. तो पुजाऱ्यानं जास्त दंडक दिला, कोंबड जवळ नकोय. वक्ते बाबा कोंबड्याच्या बाबतीत लय बोलायचे, अजून तितकं वय माझं नाही, 10 वर्ष वाचिलं तर ते पण बोलन, लय बोलायचे बाबा कोंबड्याच्या बाबतीत. आता ज्या आरती वक्ते बाबांना एवढा अभ्यास, तर त्या काळातल्या काशीतल्या पुजाऱ्याला किती अभ्यास असेल. त्यानं सांगितलं, हे बेटो कोंबडं तिकडं पलीकडंच उभं राहू द्या. आणि आरती झाली. साहेब आरती झाल्याच्या नंतर मंत्र अक्षदा, ओम यज्ञेन यज्ञमय जंद देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासः तेहन्नाकं महिमान सचत्रयत्र पूर्वे साध्या संती देवाः, असं मंत्र पुष्पांजली सुरू आहे. मग ही मंत्र पुष्पांजली, हातामध्ये अक्षदा आहेत, पुष्प आहे, आणि भगवान विश्वनाथाच्या पिंडीवर त्या अक्षदा समर्पित झाल्या. नमः पार्वते पदे हार हार महादेव मोरेश्वर भगवान जय. त्या अक्षदा समर्पित झाल्या. माकड थोडं अनसट्यात होतं. मंत्र अक्षदा तिच्याही अंगावर पडल्या आणि माकडाच्या पडल्या. कोंबड कोपऱ्यात उभं. कोंबड्याच्या अंगावर अक्षदा नाही पडल्या, पण कोंबड हुशार होतं. अक्षदा जवळ आदळल्या, जवळ आदळल्या. आणि कोंबड्याला अक्षदा दिसल्यावर खाच थोडं सांगावं लागत. त्यानं टप टप 2-3 अक्षदा खाऊन टाकल्या. त्यालागी विमान पाठविले. मंदिराच्या बाहेर माकडाला आणि कोंबड्याला घेऊन आली. विश्वनाथाचं दर्शन घेतल्याबरोबर विश्वनाथानं सांगितलं, बाई तो येणं जाणं संपला, आता माय बाहेर गेल्याबरोबर तुझ्या स्वागताकरता माणसं उभे येत. विमान पाठिलं आणि कैलासाकडे जाणाऱ्या विमानात ती महानंदा बसली. हरिओम बाबा. ती विमानात बसल्याच्या नंतर माकड आणि कोंबड खाली होतं. पार्षदांना सांगितलं, हे दोघांना खाली का ठेवलं? अहो आई साहेब, ते माकड आहे, ते कोंबड आहे, ते कसे घेता येतील विमानात? ते का टपर विमान आहे का? ह्या विमानात कोणाला बी. मागे एकदा विमानात बसलो, त्या एका बाईच्या पोटावर अशी पिशवी आणि त्याच्यात कुत्र्याचं पिलू होतं. म्हणजे कुत्र्याचं तिकीट काढून बसल्या होत्या जीजी.
विमानात तर तिकीट काढावंच लागेल ना, तसं कसं? आणि कुत्र्याला तिकीट काढता येत असतं का? ह्या टपऱ्या विमानात काय? आता विदेशातनं कुत्रे येते तर ते पायी थोडीच येते. 4.25 लाखाला कुत्रं आणलं एक जणांनी. म्हणलं कुठून? मलेशियातून. आता मलेशियातून काय घोड्यावर बसून आला का पायी आला? म्हणलं कसं? म्हणलं विमानातून. कुत्रं? म्हणलं हो. मी पताका नेली तर 10-12 तपासली पताका, काठीत काही आहे का त्या विमानतळा. आणि धोत्रावाला मी एकटाच टोपी काढू इथं मशीन लावली आणि 3-3 बाऱ्या कष्ट्याला मशीन. म्हणलं मी कशाला कष्ट्यात बॉम्ब ठेवू? ते विमानतळावरला अधिकारी म्हणला, महाराज तुम्ही गण चांगले आहेत पण मी पोटासाठी नोकरी करतो. मी म्हणलं मला असं माहित असतं बापा तर तिकडे एक तुला कॅबिन करावं लावली असती आणि मग म्हणलं असतं काय काय तपासायचं तर तपासा. काय वारकऱ्याचा अपमान करतो, इकून कष्ट्यात मशीन घाल आणि तिकून कष्ट्यात मशीन घाल. गनिमत पटका नव्हता बांधला, नाही तो मधात घातली असती कानापासून मशीन त्याने. हो. आणि कुत्रे आणले 3.5 लाखाचं कुत्र्याचं पिलू विमानात. अहो ह्या विमानात गुंडाळही बसतील, या टपऱ्या विमानात चोट्टे बसतील, गुंडाळं बसतील, डाके टाकणार बसतील, कोणी बसतील, नालायक बसतील, भडवे बसतील, चांगलेही बसतील. पण त्या विमानात अति चांगल्यांना बसता येते, नावाच्या चांगल्यांना नाही, अति चांगल्यांना. तिनं सांगितलं असू दे कोंबड आणि असू दे माकड. पार्षदांनी वरी निरोप केला. महानंद आईसाहेबांना विमानात बसिलं, पण त्यांनी सांगितलं कुकुट आणि मरकट सोबत घ्यायचे. कुकुट मरकट म्हणायचे त्यांना, हे सोबत घ्यायचे. वरून पार्षदाला भयानक आवाज आला, मूर्ख कळत नाही तुला? अरे अख्खं जीवन तिनं भजन केलं, हे दोघं तिच्या पुढे नाचत होते. खाली कसे? अरे विमान तिच्यापेक्षा यायलाच पाठीले. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. महाराज काय कोंबड्याला अक्कल असती, काय वानराचा चंचलपणा असतो. पण एका वेशेनं केलेल्या निष्ठेनं भजनात अख्खं जीवन या दोघांनी नाचावा. यांना तरी खाली कसं? हरिओम बाबा. भावयुक्त अंतकरणाने भजन वेशेनं केलं. तिला विमाला असं आला असेल नवल नाही महानंदा आईसाहेबांना, पण तिच्या सानिध्यात राहणाऱ्या कोंबड्याला माकडाला सुद्धा विमान आलं तर आवडीनं गुणगाण्यात इतकी वेशेचा कोंबड्याचा आणि माकडाचा अधिकार उंचवतो तर आपला का उंचवणार नाही? म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात काय गुणगाण्यात ताकद आहे. ठीक आहे, विटेवरच्या मालकानं सांगितलं माझा विसर पडणार नाही, हे देऊन टाकतो. तुम्ही आवडीनं भजन करताल, हे देऊन टाकतो. तुम्हाला मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. मोक्षही नको म्हणले. एक मुद्दा पाहू आपण अर्ध्या तासात. तुकोबारायांनी मोक्षाला का नाकारला असेल? तो मोक्ष सुखा हानुला. त्याच्या अलीकडे सांगायचं झालं तर मोक्षा माघरी कामारी हे दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे. कशाला मोक्ष देता देवा? मोक्ष आमच्या इथं भांडे घासायला लागलाय, आम्हाला मोक्ष काय करायचं? ठीक आहे म्हणजे. आणि मोक्ष कोणाला पाहिजे? ज्याला यमाची भीती वाटते त्याला साहेब मोक्ष पाहिजे. आम्ही तर यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. आम्ही यमाच्या डोक्यावर पाय देणारी माणसं, आम्हाला मोक्ष काय करायचा? ज्याला यमपुरीची भीती वाटते त्याला मोक्ष. काय यमाची ताकद आहे आम्हाला यमपुरी दाखवायला? उलट यमधर्म वास पाहे नित्य काळ. यमधर्म वास पाहे नित्य धन्य वेळ भेटती. यमधर्म वास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटतीये. उलट निळोबाराय सांगतात यम चांगल्या संतांची वाट पाहतो आणि ज्या वेळेला साधू भेटतो साहेब ती वेळ यम धन्य म्हणून लिहून टाकतो. आज मला साधू भेटलाय. आणि यमाला सुद्धा साधूच्या दर्शनाची आस्था आहे. आणि मग साधूला मोक्ष काय करायचा? यमच जर पाय पडत असेल नामधारकाच्या, साधूचा दर्जा फार मोठा आहे.
नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे यती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवेयम पायवंदी. पैठणचे मालक सांगतात नित्य रे राम नाम गरजेवानी अविरत जो भजन करतोय तीर्थे रे येती लोटांगणी. हे जेवढे तीर्थ आहेत तेवढे लोटांगण घालतात. सुरवर लागती चरणी सवे सवे यम पायवंदी. सर्व देवता पायावर लोळण घालतात आणि यम सुद्धा वंदन करतो. मग एवढा संतांचा अधिकार मोठा आहे त्याला मोक्ष काय करायचा. तुकोबर आहे म्हणजे नको आम्हाला मोक्ष. संतांना देवता सुद्धा नमस्कार करतात. इतकी मोठी ताकद आहे संत. नकोय मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. इथं मात्र देवानं थोडस परीक्षा पाहिली आणि विटेवरच्या मालकानं तुकोबरायला प्रश्न केला. तुकोबराय तुम्ही पैसे का नको म्हणता. विश्वातला कोणता यावर पैशाशी होतोय. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. मग तुम्ही का नको म्हणता. तुकोबरायनं सांगितलं जगातला कुठलाही यावर पैशाशी होत नसेल पण मला नको. मला नको. बाकी भरपूर महाराज आहेत. गिरगावकरापासून सगळ्याची नाव सांगितले. आपण लोकांचे कशाला वाभाडे काढायचे आहे का नाही. हो आपली पेती उभ्यान ताकन दुसऱ्याची लावतो आड्याहून धाक. एक मन होती माझ्या लहानपणी. दुसऱ्याच्या बाईला म्हणला द्वारकाबाई पदरच नाही घेतला तुम्ही आणि त्याची बायको वाट्यावर उभं राहून ताक पिऊ लागली जगानं. हो काही खाली सांडू लागलं काही पिऊ लागली. आणि मग मंजुळाबाई म्हणल्या मा तुझी पायनं उभ्यान ताक प्याली अर्ध खाली सांडायली. हा आणि आम्हाला काय धाक लावतो. तसं लोकांना कशाला म्हणायचं. आपण आपल्या नावापासून सुरुवात करायची. तुकोबारायनं सांगितलं देवा मला नकोय. वडिलाची रीत जाणत सो. आमच्या मागच्या बुजुर्गांनी काही नाही मागितलं ना याच्याकरता नकोय. बुजुर्ग कोणाला म्हणायचं. हा धर्म मोडखळीस येऊ नये म्हणून ज्याचा वरदहस्त असतो त्या राजाला बुजुर्ग म्हणतात. त्यांना वडील मागच्यांचं म्हणायचं. हा धर्म भजनाच्या संधेनं भजनाच्या आत्मीयतेनं निष्ठेनं पाखंडियाचं खंडन करतो. त्या वारकऱ्याला आधरीव म्हणायचं. बुजुर्ग वडिलाची रीत जाणत असो. मग कितीतरी लोक आहेत. कितीतरी लोक आहेत. त्याच्यातली काही राजे वरे काही ठराविक लोकांची चर्चा झाली गोलोकात आणि तिथे चर्चा झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात देवा या भारत देशाला या पृथ्वीला लाभलेले काही राजे सुद्धा अधिकारी होते. त्यांनी जीवनात याचाही त्याग केला. काही महाराजांनी केला काही यत्यांनी केला काही योग्यांनी केला काही तप्यांनी केला काही सिद्धांनी केला. हे आमचे बुजुर्ग आहेत आणि त्यांनी चालवलेली परंपरा मी चालवतो. वडिलाची रीत जाणत सो. एका राजाचं चरित्र आहे का पुढे सरकतो. वेळ भेटला तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची शिवजीवरची निष्ठा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग वाणीला विराम. कमी करत नाही हरिओम बाबा काळजी करू नका. कुठंच कीर्तन कमी करत नाही तर इथं तर कसा करील. चर्चा झाली. एक फार अनुरागी राजा आहे. महाराज महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी जाबाली महर्षी लोमश महर्षी बकदालभ्य असे नाना प्रकारच्या ऋषींचा मेळ बसलेला. आणि एका राजाचं वर्णन आलं. महाराज खाली आले. बघतो परीक्षा. आल्याबरोबर राजा सिंहासनावरून उठले आणि आलिंगन दिलं. दर्शन घेतलं आणि मग महाराजांनी राजाला आलिंगन दिलं. काय सेवा करू. काही नाही म्हणे आज तर काही अडचण नाही पण ज्या दिवशी अडचण येईल त्या दिवशी येईल. महाराज एके दिवशी राजा दरबारात बसले असताना महाराज दरबार भरलेला आहे राजाचा आणि तेवढ्या अवकाशात महाराज गेले.
मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादे, गुमास्ते, स्तुतीपाठक, राजा, महाराज आल्याबरोबर स्वागता करता उभं राहिले. वडिलाची रीत जाणत असो तुकोबरा याच्यातून बाजूला का पडे. महाराज विटेवरच्या मालकानं बऱ्यापैकी हाडशील. आयसा आता हे तुकोबरायचंच वाक्य. आयसा कोणी दावा हे जया नावडेन कन्यापुत्र घोडे दारात नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया आणि भस्मदंड छाया तरुवराची. पैसा आवडत नाही जगात माणूस नाही हे त्यांचे वाक्य. पण ते याच्यापासून अलिप्त आहेत. कमळपत्र जळी जायचे. महाराज कमळाचं झाड पाण्यात जन्माला येतं. पाण्यावरच त्याची पानं असतात. पण पळड्याला पाण्याचा थेंब पाऱ्यासारखा संदिशी वगळून जातो. पाण्याचा स्पर्शच होऊ देत नाही असं कमळाचं पान आहे. तशी काही माणसं अलिप्त कमळ जळी जायची अशी सत्यवादी माणसं असतात. ती प्रपंचात असो, ती व्यवहारात असो, ती परमार्थात असो, इतकं जीवन त्यांचं धुतल्या तांदळासारखं असतं. तुकोबारायांनी बऱ्यापैकी ज्याला त्याला आपोआपल्या जागा दाखवल्या. पण ते वेगळ्या जागेवरले साधक आहेत. देवानं खूप चिकित्सा केली. काही नाही. तोंड घशीत आला जगाचा बाप. तोंड घशीस तरी पण तुकोबाराय तिळा इतकेही मालकाला सापडत नाहीत. पंढरीतल्या मालकाला तोंड घशीच देव आला. कोंबड्या अजूनही उकांडे उकरते. तुका म्हणे झाले कोंबड्याची तुका म्हणे झाली कोंबड्याची पुढेची उकरी लाभ नाही. मालकांचं वाक्य कोंबड्या आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीते. दोन्ही पायाने एकदा फरकन करीन एकदा फरकन करीन असं करीन असं करीन आणि नखाना आळ्या माग जातात आणि याचे नख घासू घासू असंच मरत. मग बरेच लोक आहे ना थुत्राचे नख घासले दुसऱ्याचं इचकिण्या करता. मला एक जण म्हणला यावर्षी सप्ताह नाही बोरेश्वरावर. म्हणलं कशामुळं नाही बाबा कशा. मला असं वाटत नाही हरिओम बाबा सप्ताह करतील. नाही म्हणे त्यांच्याकडे अशी अशी दुःखद घटना झाली. अरे म्हणलं माझ्या जीवनातल्या काही ठराविक लोकांपैकी एक हरिओम बाबा नावाचा महात्मा आहे. ते संसारातल्या दुःखाला चिटकणारा माणूस नाही. काय असेल अंतकरणात दुःख तर ते बोरेश्वराचं दर्शन घेऊन त्यालाच सांगेल देवा तुला काय करायचं ते कर. महाराज या लोकांसाठी तुकोबारायच्या नाटातलं एक कडवं बसेल. आता तुझा कळेल ते करी आता तुझ कळेल ते करी. तारीशी देवा तुला तारायचं असेल तर तार किंवा मारायचं असेल तर मार. तुला जे करायचं असेल ते कर. तुकोबारायच्या नाटातलं गोड कडवं आहे. आणि ते कडवं मला असं वाटतंय हरिओम बाबा बोरेश्वराला म्हणले असतील देवा माझ्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर प्रपंचात टाकलास रे. पण तुझी सत्ता आहे ती आता संहार कार्य त्याच्या हातात आहे तुमच्या आमच्या हातात नाही. मला एक म्हणायचंय की ज्याचा मामा पंढरपुरातला मालक सख्खा मामा आहे हरिओम बाबा. अभिमन्यूचा सख्खा मामा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा विटेवरचे मालक होते. महाराज मामाच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला. जिथं जगाचा बाप ज्याचा मामा आहे त्याच्या भाषाचा मृत्यू थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही कोण येत राजू. आपल्याला ठरलेल्या वेळेला जावं लागेल. ते काय तुमच्या आमचा आजचा विषय. मला म्हणे होत नाही महाराज यावर्षी करत नाहीत. म्हणलं असं होऊ शकत नाही. महाराज ज्या व्यक्तीची बोरेश्वरावर अतूट निष्ठा आहे हा ते कशा पद्धतीत होईल केवढा होईल काय होईल वेळ प्रसंगी ते कन्या आणि आमटीवर करतील कन्या भातावर करतील. पण बोरेश्वराचा उत्सव मात्र हरिओम बाबा बंद प्राणात शरीरात प्राण येतोपर्यंत ते चालू ठेवतील. इतकी मात्र मला तरी खात्री आहे. कारण जगात फारशी लोक पाहतो मी देखाव्यातली. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडून. मला बुद्ध्यांक दिला असेल मला अभ्यास दिला असेल शास्त्राचा पुराणाचा वेदाचा अभ्यास दिला असेल तरी पण मी एखाद्याच्या पुढे वागताना मी माझ्या शरीराचा विचार करतो. माझे कपडे मळतील का मातुड्याचा डाग लागेल का
महाराज कितीही सामान्य वारकरी बिचारा छोटासा अभ्यासू पण नीती संपन्न वारकरी आला तर त्याच्या समोर पळत जाऊन पुढे त्या कीर्तनकाराच्या पुढे लोटांगण घ्यायची ज्याच्यात ताकद आहे. महत्व हरही चातुर्य लपवी. टेलर तुम्ही पण पाहिलं नसेल असं महाराज. गठुडे देणारे खूप लोक सापडतील आम्हाला. गठुडे देणारे महाराष्ट्रात मला खूप लोक सापडतील, पण वारकरी घरी आल्याच्या नंतर इतकी नम्रता असणारा फक्त हाच महात्मा सापडा. इतकं मी कॅमेऱ्यावर सांगतोय. अजय निष्ठा आहे वारकऱ्यावर, अतूट श्रद्धा. आणि अशी माणसं मनावर रुसतील, देवावर रुसत नाहीत. देवावरी का रुसावे, आपलं प्रारब्ध आहे ते. संसारातली खाज गळगे, उन्हाळे पावसाळे पावसाळे हिवाळे, हे खड्डे खुड्डे, हे जे काही दुःख येत असतात ते आपल्या प्रपंचाचा भोग आहे, आपल्या जीवनातला भोग आहे. विनाकारण देवाच्या डोक्यावर टाकून आपण कुडत बसणं हे मूर्खपणाच्या यादीतले आपण लोक आहोत. विढाला विढाला माझा विश्वास नव्हता त्या व्यक्तीवर, पण नंतर लक्षात आलं असं एखाद्या वेळेस काय प्रापंचिक दुःखानं. पण त्याच्यावर विचार केला, ती व्यक्ती भेटली. 5व्या 6व्या दिवशी टेलरच्या मेडिकलमध्येच बाबा आले. तिथून मला फोन लावत होते. फोन आमचे डबकं बंद असते, जास्त उघडीत नाही मी. आणि संध्याकाळी टेलरनं फोन केला, हरिओम बाबा आलते, तुमच्या तारखेविषयी बोलत होते. म्हणलं तारीख कधीच लिहून टाकलेली, त्यांची काय चिंता नाही. निष्ठा असते एखाद्या व्यक्तीची. चला केवढा जरी आला तर आपल्या नियमात बदल नाही. हा भाव त्या महानंदेचा होता. ठीक आहे, आपण एखाद्या मोठ्या कुळात असतो, उच्च कुळात असतो, आरेराव तुरेराव आपले कोणी कोणी असतील, तरी पण आपण महानंदेची बरोबरी करू शकत नाही. आपण तिच्यासारखा व्यवहार करत नसलो, आपण फार शिष्टाचारात वावरत असलो, तरी आपण महानंदेची बरोबरी करू शकत नाहीत. ऐकायचं असेल खाली येऊन तर राजकीय क्षेत्रातला तुम्हाला चांगला अभ्यास आहे. आदरणीय मंत्री महोदयांचे बंधू आहेत. किती रुपयावर माणसं फुटत आहेत साहेब? मी तर नुसतं ऐकिले, लोकांचं ऐकिले. तुम्ही तर अनुभवले. महाराज 10-15 दिवस दुसऱ्या एखाद्या माणसाच्या नावाचं आंगडं घालून फिरणारा माणूस, हातात बसतील इतक्या पैशात अख्खं जीवन त्याचं विकत घेतात राजकीय लोक. अख्खं जीवन. त्या बाईला 1 ट्रक जरी सोनं दिलं दिवस माळाल्या, तर त्या सोनं देणाऱ्याला ती रात्रभर बाप भाऊ आणि लेक म्हणायची. काय निष्ठा असलो तिच्या जीवनात. आणि परत जर जावाच वाटत नसल तर रात्रभर तू भगवंताचं भजन माझ्या बाजूला बसून तू ऐकत राह. पण ते एवढे मोठे पैसे घेऊन आणारा हरामखोर भजन ऐकायला आलेलाच नसतो. त्याचं कितीतरी पिढ्याचं पाप उतवालेलं असते, तो भजन ऐकायला कसं आहे? पण तिनं ती रात्र मात्र त्याला बाप भाऊ आणि लेक म्हणायचं. या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. हे पैठणच्या मालकांनी नमूद करावं. वाक्य हे गाफील माणसांचं ग्राह्य धरल्या जात नाही, अधिकाऱ्यांचं ग्राह्य धरल्या जातं. आणि त्या बोरेश्वराचा उपासक नित्य अंतकरणात बोरेश्वराला रोज एकदा चिताभस्म देवाच्या पिंडीला लावायचं. आणि मग त्यानं त्याचं दिवसभर काय वाट्याला आलं असेल ते काम करायचं. पण ते काम करीत करीत त्यानं नित्य भजन करायचं. मला असं वाटतंय, पोळ्या लाटता लाटता जरी एखादी बाई रामकृष्ण हरी म्हटली, पोळ्या लाटता लाटता, कारण बेलणं तर काही तोंडात नसतं, पोळ्या लाटायचं लोटाळणं ते काय तोंडात नसतं, तोंड रिकामं असतं शक्यतो पोळ्या करताना. तरी
मग पोळ्या करताना जर ती रामकृष्ण हरी म्हणली किंवा ओम नमः शिवाय म्हणली तर त्या पोळ्या ज्याच्या पोटात गेल्या असतील त्याचे दोष दुरुस्त करतील. दोष इतकी ताकद असते त्या पोळ्यामध्ये, त्या भाकरीमध्ये, त्या पोळीमध्ये, त्या चपातीमध्ये इतकी ताकद असते. जीवनभर त्यानं भजन केलं देवाचं. त्याचा नित्यनेम होता चिताभस्म शिवजीला समर्पित करायचं. कर्मनोग अनोगती. एक दिवस असा उजळला की देवाचं स्नान, गंगेचं स्नान झालं, पाण्याची घागर खांद्यावर घेतली आणि मशानभूमीत गेला. तर आदल्या दिवशी कोणी जाळलंच नव्हतं, भस्मच नाही, असं होतच नव्हतं. पण त्याच दिवशी झालं. रिकामी भस्माची वाटी कोणाड्यात ठेवली तुळशीच्या वृंदावनाच्या बाजूला आणि नित्यप्रमाणे ठरल्याप्रमाणे बायकोला काही सांगितलंच नाही मी इथं भस्म ठेवलं. रोज ठेवत होते, पण आज म्हणायला पाहिजे होतं की कालच्या रात्री कोणी मृत्यू पावलं नाही म्हणून मशानभूमीत कोणाचा अंत्यविधी झाला नाही ग, याच्याकरता चिताभस्म नाही शिवजींना, असं ते विसरून गेले आणि ते त्यांच्या पूजेत मग्न झाले. देवाला स्नान घातलं, पिंड पुसून काढली, पांढऱ्या रंगाची फुलं असतील, काय काय असेल ती संपूर्ण आरास करायचं ठरविलं आणि आवाज दिला, प्रिये ए लक्ष्मी, अगं भस्म घेऊन ये ग, असा आवाज दिला. महाराज ती काय सात्विक माऊली असेल, किती सदाचारी असेल, किती पुण्यशील असेल, किती पावन असेल ती माऊली. आणि ती आवाज आल्याबरोबर हातातलं काम सोडून त्या कोणाड्याकडे गेली. त्या वाटीत बघितलं तर त्या वाटीत काहीच नव्हतं. ती वाटी कोरडी होती. रोजची रोज गंगेतून धुवून आणायची आणि नवचिता भस्म आणायचं होतं, पण तिला पांढरं सुद्धा लागलेलं नव्हतं. एखाद्या वेळेस भस्मानं भरलेली जरी वाटी असती तर तितकंच वाटीला असं बोट पुसून तो पांढरा भस्म शिवजीला समर्पित केला असता, चिता भस्म, पण वाटी सुद्धा धुवून आणली होती गंगेतनं. दुसरा आवाज आला, अगं किती वेळ लावते, घेऊन ये ग भस्म, तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगते. दुसराही आवाज पडला. बाई थरथर कापत होती. मालकाने आपल्याला 2 आवाज भस्मा करता दिलेत, पण भस्मच आणलं नाही मालकानं, मी दिनार तरी कशी. एक सांगू का तुम्हाला, आपण जर असं करीत असू आणि आपण आपल्या बायकोला आवाज द्यायला भस्म घेऊन ये, तर आपली म्हणली असती तुला फुकू का. मी पण त्याच्यात आलो, तुमच्या अंगावर दगड टाकतोय असा विषय नाही. आपली म्हणली असती कोणी मेलच नाही ना काल, मशानात अंत्यविधी झालाच नाही ना, तुम्ही चिता भस्म आणलत नाही, मग देऊ कसलं, निदान इतकं तरी आपली म्हणली असती. ती बाई तेवढं सुद्धा बोलली नाही. बाई मनाला खात होती, मालक कसे विसरले असतात, त्यांना कसं कळत नसेल की त्यांनी भस्म आणलंच नाही, वारंवार मला आवाज कसा देतात. तिसरा आवाज आला तर करू काय. 2 आवाजापर्यंत ठीक होतं, कारण कपाळावर कुंकू असलेल्या, वाक्य नीट ऐका, कपाळावर कुंकू असलेल्या सात्विक सदाचारी पुण्यशील बाईनं नवऱ्याचा तिसरा शब्द मातीत जाऊ दिला नाही पाहिजे. तिला प्रसन्नपणाने कपाळावर कुंकू लावण्याचा अधिकार आहे. ती कोणतंच वाक्य नवऱ्याचं ऐकत नसेल तर तिनं कपाळावर कुंकू लावणं म्हणजे कुंखाचं पिठलं करून कपाळाला चिटकिने. महाराज अधिकारी लोकांसाठी असते ते, तुमच्या माझ्यासाठी नाही. आपला खेळ सगळा पोकळवादी, सगळा देखावा, आपला आतून काही नसतं, काही संबंध नसते. आज्ञाभंग काय असते, वैचारिक पातळीची लेवल काय, खाली किती गेली, वरी किती गेली, लोक काय म्हणतील, काही संबंध नाही. मी म्हणजे मीच. या अवस्थेत जगत जीवन जगणारे तुमच्या माझ्यासारखे सगळे आपणच. त्या बाईने विचार केला, तिसऱ्यांदा आवाज जर दिला तर करावं काय, आणि तसंच झालं. आवाज दिला, अगं अन्न ना ग. बाईने विचार केला, तिसरा आवाज पडलाय, आज्ञाभंगतेचं पापक लागतंय. कापूर घेतला, हरिओम बाबा, तो कापराचा ढिगल केला, त्या कापरावर बसली आणि त्याच्यावर विस्तू टाकून दिला आणि स्वतःचं शरीर जोहार करून घेतलं. मधातली मधात मंदिरात विचार करत होता, गेले आयुष्यभर जिच्या खांद्याला खांदा लावून संसार केलाय, ती बायको साधं दारातलं भस्म मला देवासाठी आणून देत नाही, आपण कशासाठी संसारासाठी बैलासारखं जीवन राबवायचं. हात आहे आपल्या जीवनाची, धिक्कार आहे आपल्या जीवनाचा.
जी आपल्याला दारातलं तुळशी वृंदावनाच्या बाजूला ठेवलेल्या कोनाड्यातली वाटी भस्माची आणून देत नाही, तीन आवाज देऊन आपण या संसारासाठी बैलासारखं राब राबायलो असा त्यानं विचार केला. पण भस्म आणलंच नव्हतं त्यानं. हे कुठं लक्षात आहे? अनावधानानं विसरून गेला आणि हयात होऊन थकून मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आला तर तुळशी वृंदावनापाशी दिव्य तिच्या शरीराचा सुगंध येत होता. पाहिलं तर राखुंड्याचा ढिगल पडलेला होता. राखुंड्याचा ढिगल पडला होता. लक्षात आलं कालच्या दिवशी एकही इथे माणूस मृत्यू न पावल्यामुळं मशानभूमीत अंत्यविधी झाला नाही आणि अंत्यविधी न झाल्यामुळं मी वाटी गंगेतनं धुवून आणली. पात्रामध्ये भस्म नव्हता आणि आपण पत्नीला आवाज दिला, 3 आवाज दिले, ती आणील कुठून? आणि मग तिनं स्वतःच्या शरीराचं जोहार करून घेतलं. काय पत्नी असेल महाराज. आणि त्या राखेमध्ये जाळलेल्या अस्थिच्या त्या पुंजामध्ये असा हात घातला आणि मूठ भरून चिताभस्म घेतलं. हे चिताभस्म ज्या वेळेला असं भरून घेतलं हातामध्ये, विठाला 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 आणि ते चिताभस्म घेऊन भगवान शिवजींच्या पिंडीवर समर्पित केलं. त्या मुठभर राखेतनं एक कंगन खाली पडलं. ते सौभाग्याचं कंगन होतं. अक्षयी चुडा होता. महाराज मालकावर इतकी निष्ठा असलेली बाई आपल्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता स्वतःच्या शरीराची राख केली. काय पतिव्रता स्त्री असेल, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज बेल किती महादेवाला वाहला, पांडुरंगाला मंजुळ किती वाहली, आपण किती ग्रंथाचं पठन केलं, हरिपाठ किती बाऱ्या म्हणतो, तुळशीला प्रदक्षिणा किती करतो, त्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीचे आपण नियम किती पाळतो हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराज जोहार करून घेतला आपल्या पतीचा नियम मोडू नये. गेल्या 30-35 वर्षाची परंपरा. आज जर चिताभस्म नसतं तर आपल्या पतीचा नियम मोडून गेला असता. म्हणून स्वतःचं शरीर जाळून घेतलं आणि त्याच्यातली मुठभर राख मग नवऱ्याने भगवान शिवजीला अर्पण केली. बोरेश्वराला, विश्वनाथाला. त्याच्यातून एक बांगडी पडली, कंगन पडलं. श्रुतीने प्रश्न केला, जिथं स्वतःचं शरीर पेटून घेतलंय तिच्या हातातली बांगडी का जळाली नाही? माझ्या लहानपणी आम्ही बांगड्यांचं तोरण करायचो. लग्न कार्य असलं की कासार दादा बांगड्या भरायचे आणि त्या फुटलेल्या बांगड्याचं असं कोपऱ्यात गठोडा असायचं, ते नेऊत द्यायचं नाही, ते ठेवून घ्यायचं. आणि त्या बांगडीचा एक भाग दिव्यावर ठेवला राखेलच्या आणि इकून दाबलं की ते काच इतका वितळतो, मग इकडचं तोंड मिटतं. म्हणजे त्या काचाचं पाणी होतं छोट्याशा मिनमिनत्या दिव्यावर. तर मला सांगा, प्रेत जळेपर्यंत अग्नी किती वाढला असेल. त्या बांगड्याचं पाणी होतंय, पण पतिव्रतेचे कंगन जाळायची ताकद अग्नीत नाही. पतिव्रतेचं मंगळसूत्राचा दोरा सुद्धा जाळायची अग्नीत ताकद नाही. अग्नीत ठराविक लोकांना भेटतो, साध्वीला भेटतो, वारकऱ्याला भेटतो आणि पतिव्रतेला भेटतो. मी दुपारी कीर्तनात बोलून गेलो. ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेशमध्ये. त्या खानदेशमध्ये ढवळेवीर नावाचं गाव, तिथं रुक्मिणी नावाची एक माऊली होऊन गेल्या. फक्त हळदीचा डाग होता आणि तेवढाच हळदीचा डाग आणि माहेरी आल्या. अख्खं जीवन माहेरात ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर प्रेम केलं आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा जीवनभर अंतकरणात ठेवला. 2 वेळेची भाकरी घरातली लोक देत होते. कालांतरानं ती रुक्मिणी नावाची स्त्री हरिओम बाबा जात राहिली. त्या माऊलीचा अंत्यविधी झाला. 2ऱ्या-3ऱ्या दिवशी राख सावडायला गेल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळ दोऱ्यासह सापडते आणि आस्ती विरून गेल्या. औषधाला आस्ती सापडली नाही, फक्त गळ्यातली तुळशीची माळ आणि तो दोऱ्यासह ती माळ सापडे. आज ढवळेवीर नावाच्या गावात खानदेशमध्ये फक्त त्या तुळशीच्या माळीची रुक्मिणी माऊलींची समाधी आहे. जाळू शकत नाही अग्नी. भीतो वारकऱ्यांना.
पुन्हा एक मुद्दा पहा. इकडे खाली सोलापूर भागामध्ये, धाराशिव भागामध्ये वारकरी संप्रदायातले गोड साधरी रत्न होऊन गेलं. वैकुंठवासी स्वर्गीय रामकृष्ण भाऊ येडशीकर. प्रचंड संप्रदायाचा व्यासंग मोठा होता भाऊंचा. भाऊंचं नाव रामकृष्ण होतं. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर जात राहिले. लक्षावधी टाळाच्या, मृदंगाच्या, वारकऱ्याच्या, विटेवरच्या मालकांच्या, काशीतल्या मालकांच्या जयघोषाने स्वर्गीय रामकृष्ण भाऊंचा अंत्यविधी पार पडला. आणि आस्ती संचयाच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळी लोक जातात, त्यावेळेला भाऊंची कवटी जशाला तशी हरिओम बाबा सापडली. पूर्ण जळून गेलेली पांढरी शुभ्र कवटी सापडली. पण भाऊंच्या कपाळावर त्यावेळेला 10-5 क्विंटल नारळ पडले असतील, कितीतरी कापूर पडला असेल, कितीतरी गावरान तूप पडला असेल, राळ पडली असेल, गौऱ्या पडल्या असतील, चंदनाची लाकडं पडली असतील, दुसरी सुद्धा जांभळ्या आंब्याची लाकडं पडली असतील. आणि इतक्या लाकडात जळालेलं पार्थिव त्या कपाळावर, कवटीवर नाव कोरलेलं होतं रामकृष्ण. उपजताच त्यांचं नाव रामकृष्ण भाऊ येडशीकर. अख्खं शरीर जळालं, पण नाव जशाला तसं साबूत राहिलं. अग्नी वारकऱ्याला भेटतोय, अग्नी साध्वीला भेटतोय. सतीनं देखे अग्न. महाराज सतीचं शरीर अग्नी पाहू शकत नाही. मी दुपारी बोलून गेलो. कासारवाडी नावाचं गाव आहे गंगाखेड तालुक्यामध्ये. वैकुंठवासी मारोतराव महाराजांची बऱ्या काळ त्या माऊलीनं सेवा केली. त्याही माऊलीला हळदीचा डाग होता. आणि काय नवऱ्याला आवडलं नसेल, हळद फेडायच्या आत माहेरी आल्या आणि त्या दिवसापासून सासरी गेल्याच नाही. जीवनभर भजन केलं. भाऊजायाच्या हाताखाली, माहेरातल्या लोकांच्या हाताखाली राब 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 पडलेलं काम त्या माऊलीनं केलं. आपल्या बाबांकडे आलेल्या वारकऱ्यासाठी स्वयंपाक करायचा. विनंती करून पंढरपूरची वारी केली. त्या बाईचं नाव होतं जाईबाई नावाची माऊली. आणि ज्या वेळेला ह्या जाईबाई नावाच्या माऊली जात राहिल्या, त्यांचा अंत्यविधी झाला. महाराज नुसता हळदीचा डाग होता. हरिओम बाबा, त्या माऊलीच्या गळ्यातला दोऱ्यासह पोत सापडली. सावडायच्या दिवशी दोऱ्यासह. आज मारुतीरायाच्या मंदिरात एक छोटीशी समाधी आहे त्या माऊलीची. आपल्या मराठवाड्यातली बाई आहे. महाराज, हे सांगणारी पाहणारी लोक आज जिवंत आहेत. महाराज, अधिकारी लोकांचा पुरुषार्थ इतका मोठा असतो, देखावा करणाऱ्यांचा नाही. अधिकाऱ्यांचा पुरुषार्थ, महाराज विटेवरच्या मालकाला, बोरेश्वराला आवडणाऱ्या लोकांचा एवढा दर्जेदार पुरुषार्थ असतो, इतका दर्जेदार. मग जिनं स्वतःच्या पतीचा नियम मोडू नये, तिनं स्वतःचं शरीर जोहार केलं, तिचा काय दर्जा असेल, टेलर काय अधिकार असेल तिचा. आणि मग भगवान विश्वनाथ, भगवान बोरेश्वर प्रगट झाले आणि त्या धिवराला आलिंगन दिलंय. आलिंगन दिलं, आलिंगन दिलं. 10 भुजांनी आलिंगन दिलं. भगवान शिवजीनं आलिंगन दिल्याबरोबर हृदयाला डोकं लावून तो धिवर उकसाबुकसी रडत होता. भगवान बोरेश्वराने विश्वनाथानं विचारलं, बाळा का रडतो? काही नाही प्रभू, गेल्या इतक्या दिवसापासून तुम्हाला अंतकरणात ठेवलं. रात्रंदिवस तुम्ही अंतकरणात होतात प्रभू. तुमची पूजा करत असताना तुमच्या नामावळीत, तुमच्या भजनात इतका व्यस्त राहिलो, मला कळालं नाही. कालच्या रात्री गावात कोणी मेलच नाही प्रभू. तुमच्या भजनात इतका दंगून गेलो, मला कळालं सुद्धा नाही. अंत्यविधी कोणाचाच झाला नाही. मग भस्म तरी कसं सापडेल? देवा, तुमच्या नामात मी इतका व्यग्र झालो, इतका तल्लीन झालो, इतकं तुम्हाला अंतकरणात ठेवलं, भस्म आणलंच नाही, विसरून गेलो. आणि पत्नीला 3 आवाज दिले प्रभू, 3 आवाज दिले. काय तुमच्या नामात व्यग्र होतो देवा. आणि 3रा आवाज
पतीची आज्ञा भंग होऊ नये याच्याकरता स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. प्रभू, गेल्या 30-35 वर्षाचा मोडणारा नियम, चालत असलेला नियम आजच्या तिथीला मोडा असता, पण ते केवळ माझ्या पत्नीनं स्वतःच्या शरीराची राख केली आणि तो नियम आज शाबूत ठेवला. देवा, आता हा नियम शाबूत ठेवण्यासाठी पाठीमागं कोणी नाही, त्याच्यापेक्षा मला घेऊन जाय. भगवान शिवजीनं हृदय धरलं, मिठी मारली आणि एकच विचारलं, तुला पाहिजे काय? प्रभू, एकच करा. गेल्या 35 वर्षापासून चालत असलेला नियम जिच्यामुळे चालू राहिला, तिनं जर जोहार केलं नसतं तर आज तुम्हाला चिताभस्म समर्पित करायचा नियम मातीत गेला असता. त्या पत्नीमुळे नियम साबूत ठेवलाय, मला तीच परत देऊन टाका. आणि जशाला तशी त्या धीवराची पत्नी भगवान विश्वनाथानं बोरेश्वरानं परत केली. महाराज, ताकद कशाची आहे? अविरत त्याला ध्यानात ठेवल्यामुळं, अविरत त्याला अंतकरणात ठेवल्यामुळं, एका क्षणा इतका त्याचा विसर न पडल्यामुळे विश्वनाथाने त्या भक्तावरती कृपा करावी म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय ताकद आहे महाराज. जीवनभर भजन केलं शिवजींचं. आज पर्व काळ आहे शिवरात्रीचा. हरिओम बाबा एक वेश्या व्यवसाय करणारी बाई होती, वेश्याचा धंदा. किती मान्यता देता तुम्ही तिला? पण ती वेश्या जरी असली तरी देवावर तिची इतकी निष्ठा होती, मला असं वाटतंय विश्वातल्या बऱ्यापैकी स्त्रिया तिची बरोबरी करू शकत नव्हत्या. कुटुंबात वावरणाऱ्या, तुमच्या माझ्यासारख्या घरात राहणाऱ्या बायका सुद्धा तिची बरोबरी करू शकत नव्हत्या, इतकी तिची निष्ठा होती. व्यवसाय तिचा वेश्येचा होता, वारांगणा होती. नियम काय होता सांग? सूर्य अस्ताला जायच्या अगोदर जर तिच्याकडे कोणी आला, एखादा नराधम, तर त्या वेश्येनं त्या व्यक्तीची रात्रभर सेवा करायची. आणि प्रकाश बुवा, सूर्य मावळल्याच्या नंतर तिच्याकडे एखादा व्यक्ती एक ट्रक भर जरी सोनं घेऊन आला तरी त्या व्यक्तीनं त्याला बाप म्हणायचं, बाप, भाऊ म्हणायचं, लेक म्हणायचं आणि दर्शन घेऊन आश्रमातून काढून द्यायचं. अन्यथा राहायचा असेल माझ्या आश्रमात रात्रभर तर बाप होऊन राहाय, माझा भाऊ होऊन राहाय किंवा माझा मुलगा होऊन राहाय. हा तिचा नियम होता. सूर्यास्त झाल्यावर केवढा जरी आला तर केवढा जरी आला. महाराज, त्या वेश्येची परीक्षा पाहण्यासाठी नाना प्रकारच्या देवतेनं परीक्षा पाहिली, पण ती नापास झालीच नाही. तिचं नाव होतं महानंदा. काय निष्ठा असती काही लोकांच्या जीवनातला नियम असतो. असू द्या, ती वेश्या असेल, तुम्हाला काय घेणं आहे तिचं? पाप उचलायचं काम. काय मागच्या जन्मातलं तिचं असेल याच्याकरता ती त्या व्यवसायात पडली असेल. तुम्ही विनाकारण तिचे वाभाडे काढणं म्हणजे तिचे धुणे धुणे तुमच्या डोक्यावर पाप घेणं. माणसं बऱ्याच वेळेस स्वतःचा पुरुषार्थ मातीत घालतात आणि दुसऱ्याचे उकांडे उकरायच्या जास्त नादी लागतात. हे मागच्या जन्मात भडवे कोंबडे होते.